नमस्कार. आजचा सेशन समर्थ भक्त सौ अपर्णा चेरेकर करतील. जय श्री स्वामी समर्थ. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. घेई घेई माझे वाचे गुण नाम विठोबाचे. मना तेथे धाव घे राही विठोबाचे पायी. मना तेथे धाव घे राही विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. प्रार्थना म्हणते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन श्रीराम. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्रीराम. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रीराम. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रीराम. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय
दक्षिणामूर्तये नमः. उद्या गीता जयंती आहे. मोक्षदा एकादशी, मार्गशीर्ष महिन्यातला पहिली एकादशी, शुद्ध एकादशी, शुद्ध 11. 5000 वर्षापूर्वी ज्यावेळेला साधारणपणे भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली, अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सगळ्यांना गीता सांगितली आणि सर्व सांगितल्यानंतर त्याचा विश्वास बसावा, आमचा विश्वास बसावा, आम्हाला पटावं, यासाठी भगवंतानी अर्जुनाला विराट दर्शन दिलं. आणि ज्यावेळेला विराट दर्शन ज्यावेळेला अर्जुनाने पाहिलं त्यावेळेला त्याचा विश्वासच बसेना. कारण जो कृष्ण माझा सारथी आहे, जो आता मला गीता सांगतो आहे, जो माझ्यासारखाच माझ्या समोर उभा आहे, माझ्यासारखाच त्याला पण 2 हात, पाय, डोळे आहेत, माझ्यासारखीच त्याची शरीर यष्टी आहे, सर्व काही त्याचं आणि माझं सर्व काही सारखं आहे, समान आहे. असं असताना सुद्धा एका क्षणात ज्यावेळेला कृष्णानी भगवंतानी विराट दर्शन धारण केलं त्यावेळेला अर्जुन गर्भगळीत झाला. याचं कारण असं आहे की ज्यावेळेला अर्जुनानी ते विराट दर्शन पाहिलं त्यावेळेला त्याला सर्व दिशा एकत्रित झाल्या. त्याला समोर काय आहे, पाठीमागं काय आहे हे दिसेना. म्हणजे भगवान कृष्ण समोरही आहेत, पाठीमागेही आहेत, वरती आहेत, खाली आहेत. सगळे भिन्नता, सगळे भेद कोलॅप्स झाले आणि सर्व काही एकरूप त्याला दिसायला लागलं. आणि म्हणून ते दाखवण्यासाठी, डिस्क्राईब करण्यासाठी गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की त्याच एका विराट दर्शनामधून, त्या विराट रूपामधून सर्व काही बाहेर येत आहे किंवा त्या विराट रूपामध्ये मिळून जात आहे असं अर्जुनाला दिसलं. म्हणजे त्या विराट दर्शनामधूनच, त्या विराट स्वरूपामधूनच सर्व कौरव, सर्व पांडव, स्वतः अर्जुन त्यातून येताना दिसला, तिथे असलेला दिसला. सर्व पशु पक्षी, ग्रह, गोलक सगळे त्याला त्या तिथे दिसले. सर्व काही जे आहे, 11 विक्रा या सृष्टीमध्ये दिसणारे सर्व काही जीव जंतू त्या एकाच स्वरूपामध्ये अर्जुनानी एकाच वेळेला पाहिले. सूर्य असेल, एक सूर्याचा प्रकाश सुद्धा आम्हाला डोळ्यासमोर आल्यानंतर डोळ्यापुढे अंधारी येते. गीतेमध्ये भगवंताचं वर्णन करताना संजय म्हणतो की अरे असे सहस्रावधी सूर्य एकाच वेळेला आलेत, अशा प्रकारचं तेज तिथं समोर अर्जुनानं पाहिलं. आणि यातून अर्जुनाला एकच कळलं आणि ते म्हणजे या संबंध सृष्टीचं एकच तत्व आहे. आणि त्या एका तत्वामधून सर्व काही निर्माण झालेलं आहे. जरी आम्हाला सर्व काही भेद दिसत असतील, सर्व काही वेगवेगळ्या गोष्टी दिसत असतील, आम्हाला आमच्या आजूबाजूला अनेक माणसं दिसत असतील, आमच्या आजूबाजूला अनेक पशु पक्षी प्राणी दिसत असतील, हे सर्व काही आम्हाला दिसत असेल, आम्हाला डोळ्यांना ते लिमिटेड आहे असं वाटत असेल, कारण मी सुद्धा लिमिटेड आहे हे मला कळतं, मला कुणी सांगायची गरज नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण लिमिटेड आहोत, शरीरानं लिमिटेड आहोत, आमच्या शक्तीनं लिमिटेड आहोत, आमच्या सामर्थ्याने लिमिटेड आहोत, आम्ही दिसायला लिमिटेड आहोत, आम्ही तेजाने लिमिटेड आहोत. पण आम्ही त्याच एका तेजामधून, त्याच एका तत्वामधून, त्याच एका निर्गुण निराकार स्वरूपामधून, त्याच एका विराट स्वरूपामधून आम्ही सुद्धा निर्माण झालेलो. म्हणजे आम्ही त्याचे अंश आहोत आणि तो अंशी आहे. आम्ही त्याचा पार्ट आहोत, तो फुल स्वरूप आहे. आणि म्हणूनच आमच्यामध्ये सुद्धा ते तेज आहे.
आमच्यामध्ये सुद्धा ते तत्व आहे. आमच्यामध्ये सुद्धा जे काही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जे आता आपण पाहणार आहे या समासामध्ये, ते सर्व आमच्यामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून ज्या वेळेला हा समास आपण अभ्यासतो, त्यावेळेला अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून हा समास अतिशय अवघड आहे, कारण खूप रिमेंबर करायला लागतं या समासामध्ये, कारण बरेच कोष्टक आहेत, कारण एकापासून सर्व काही निर्माण झालेले असल्याप्रमाणे त्यामुळे अनेक पद्धतीने समर्थांनी सांगितलेलं आहे. समर्थांचा हा सांख्ययोग असं म्हणायला काही हरकत नाही, कारण सांख्ययोगामध्ये सुद्धा संख्याच्या दृष्टिकोनातून सगळं समजावून सांगितलं जातं. म्हणजे एक तत्व आहे, त्या एक तत्वातून दोन आले, ते म्हणजे प्रकृती आणि पुरुष, म्हणजे एकाचे दोन झाले. त्या दोनातून तीन गुण आले, म्हणजे सत्व रजतम, म्हणजे दोनाचे तीन झाले. तीनाचे चार म्हणजे अंतःकरण चतुष्टय, म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार. नंतर पाच अंतःकरण पंचक, किंवा जे काही आहे, पंच ज्ञानेंद्रिय असतील, पंच कर्मेंद्रिय असतील, पंच प्राण असतील, पंच विषयक असतील, म्हणजे असे पाच विषय. आणि अशा पद्धतीने ते कोष्टक किंवा अशी संख्या ही वाढवत 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 नेली जाते. म्हणजे एकाच तत्वापासून अनेक तत्व तयार होतात. म्हणजेच एकाच तत्वापासून अनेक प्रकारांनी ही सृष्टी तयार होते. आणि या सृष्टीमध्ये ज्यावेळेला आम्ही वेगवेगळे घटक पाहतो, जगे माणसं पाहतो, त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की अरे, आम्ही प्रत्येक जण वेगवेगळे आहोत. आणि म्हणूनच इथं समर्थांनी आम्हाला विचार करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे की जरी आम्ही वेगवेगळे दिसत असलो, जरी आमचे घटक वेगवेगळे दिसत असले, जरी आमचं स्वरूप वेगवेगळं जरी असलं, जरी आमच्या मतामध्ये बोलण्यामध्ये भिन्नता जरी असली, प्रत्येकाच्या विचार करण्यामध्ये भिन्नता जरी असली, तरी सुद्धा एकच तत्वापासून आम्ही सर्व बनलेलो आहोत, हे आम्ही विसरता कामा नये. आणि याच एका गोष्टीसाठी समर्थांनी हा समास दिलेला आहे. कारण ते तत्व असं का सांगितलेलं आहे, कारण ते तत्व आम्हाला दिसू शकत नाही, ते तत्व आम्हाला अनुभवायला येऊ शकत नाही. आणि म्हणून जे निर्गुण निराकार असलेलं जे तत्व आहे, निर्गुण निराकार असलेलं तत्व हे एका साइडनी जर बघितलं तर ते निर्गुण निराकार आहे, पण जर दुसऱ्या अनुषंगाने जर बघितलं तर तेच अनलिमिटेड आहे. तत्व अनुभवता येत नाही, ते निर्गुण निराकार आहे, पण ते निर्गुण निराकार तत्व, एकच तत्व या सबंध सृष्टीचा बॅकबोन आहे, किंवा सर्व सृष्टी त्या एकाच तत्वामधून निर्माण झालेली आहे. म्हणजे आम्ही आमच्या आई वडिलांपासून निर्माण झालेलो आहोत हे आम्हाला कळतं. तसं सर्व सृष्टी, म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की त्वमेव माता च पिता त्वमेव, तूच एक पिता आहेस, तूच एक माता आहेस. याचाच अर्थ असा झाला की आम्ही सर्वजण त्या एकाच मात्या पित्यापासून जन्मलेलो आहोत, म्हणजेच एकाच तत्वापासून जन्मलेलो. आणि म्हणूनच एकच तत्व आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दिसतं, अनुभवाला येतं. पण याचा अर्थ असा नव्हे की आम्ही याच भिन्नतेमध्ये, याच भेदामध्ये रमून जावं. आम्ही जर या विविधतेमध्ये, या भेदामध्ये जर रमून गेलो, तर आम्हाला ते तत्व कधीही समजणार नाही, कधीही कळणार नाही. आणि म्हणूनच ते तत्व कळावं, की जे तत्व आम्हाला अनुभवता येत नाही, आम्हाला निर्गुण निराकार असलेलं तत्व आम्हाला समजत नाही, आम्हाला झेपत नाही, आम्हाला कळत नाही, ते तत्व सांगण्यासाठी विविधतेचाच आम्हाला आधार घ्यायला लागतो. आणि म्हणूनच इथे एकाच तत्वापासून अनेक तत्व निर्माण झालेली आहेत असं सांगून समर्थ सांगतात की जी अनेक तत्व आम्हाला दिसतात, अनुभवायला येतात, ती वेगवेगळी न पाहता, सेपरेट न पाहता त्या एकाच तत्वापासून निघालेली आहेत, त्या एकाच तत्वापासून बनलेली आहेत, हे आम्ही कधीही विसरता कामा नये. कशासाठी? तर त्या एका तत्वाशी आम्ही एकरूप होण्यासाठी, त्या एकाच आत्मारामाचं दर्शन आम्हाला होण्यासाठी, त्या एकाच निर्गुण निराकार तत्वाशी आम्ही एकरूप होऊन आम्ही या जन्म मृत्यूच्या चक्रामधून निघून जाण्यासाठी आम्हाला या तत्वाचा अभ्यास, विचार, मंथन हे दिलेलं आहे.
आपण समास पाहूया. समास 8वा, तत्वनिरसन. श्रीराम. नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची परा जाणीचे श्रोती, ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे श्रीराम. कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोलीजे त्याला, उच्चार होता अक्षराला, वैखरी बोलीजे श्रीराम. आता मी जो आता शब्द बोलतोय त्याला वैखरी असं म्हणतात, की जो तुम्हाला ऐकू येतोय, मला ऐकू येतोय, आणि तुम्ही जे बोलता ते इतरांना ऐकू येतंय. अशा पद्धतीने उच्चार झाल्यानंतर आम्हाला शाळेमध्ये पहिल्यांदा वैखरी मध्ये म्हणजे या भाषेमध्ये आम्हाला बोलायला शिकवलेलं असतं. आणि इथपर्यंत आम्हाला माहिती आहे, आम्हाला हे काही सांगायची गरज नाही. पण समर्थ म्हणतात की अरे, ज्यावेळेला तू शब्द उच्चारतोस त्यावेळेला शब्द तू उच्चारलेला तुला स्वतःला ऐकायला येतो आणि इतरांना ऐकायला येतो, पण त्याच्या पाठीमागं, त्याच्या मुळाशी जर आपण बघितलं तर त्याच्या आधी तो शब्द कंठापासून येतो आणि कंठापासून त्याला मध्यमा असं म्हणलेलं आहे, कारण त्यावेळेला तो मोठ्या स्वरूपात नसतो. म्हणजे त्यावेळेला तो इतरांना ऐकू जाईल असं नाही, ती आपण कुजबुजणे म्हणतो तशा पद्धतीचा जो आवाज आहे तो त्या कंठामधून येतो. म्हणून इथं समर्थ म्हणतात की कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोलीजे त्याला, उच्चार होता अक्षराला, वैखरी बोलीजे. ज्यावेळेला उच्चार होतो त्यावेळेला ते अक्षर कळतं. अ म्हणल्यानंतर त्याचा उच्चार झाला, ते अक्षर आहे, त्याला वैखरी म्हणलं. पण मी जर समजा अतिशय कुजबुजण्या भाषेमध्ये अतिशय हळू आवाजात, की जो इतरांना माझ्या जवळ बसलेला असेल त्या माणसाला सुद्धा तो शब्द ऐकायला जात नसेल, ते अक्षर जर ऐकायला जात नसेल, पण तरी सुद्धा त्याचा नाद आहे आणि तो नाद कंठापासून निर्माण झालेला आहे. त्याच्यापासून त्याच्या आत आपण गेलो, त्याच्या मुळाशी गेलो तर तेच नाद होण्याच्या आधी ध्वनिरूप पश्यंती ते आमच्या हृदयामध्ये आहे. म्हणजे कुठलाही शब्द आम्हाला उच्चारण्याच्या आधी या प्रोसेस मधून आम्हाला स्वतःला जायला लागतं. हे डिझाईन आहे, हे भगवंताचं डिझाईन आहे की प्रत्येक ज्या वेळेला श्वास म्हणजे प्रत्येक शब्द उच्चारला जातो, अक्षर उच्चारला जातो, त्यावेळेला तो नाभीपासून, आणि त्यालाच परावाणी म्हणलेला आहे की तो आम्हाला कळत नाही, तो आम्हाला समजत नाही, पण प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द हा नाभीपासून निर्माण होतो. आणि नाभी हे त्या अक्षराचं उगमस्थान आहे. म्हणजे ह्याच्यातून आम्हाला समर्थांनी काय सांगितलं की नुसतं फक्त जप करत असताना वैखरी जप करू नये. तर वैखरी जप हा एक स्टेज झाली, एक स्टेप झाली, पण तो जप आपण ज्याला मागच्या वेळेला आपण बघितलं की अजपा जप, की तो जप अजूनही सूक्ष्म 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 होणं, आणि तो वैखरीमधून मध्यमेमध्ये जाणं, मध्यमेमधून पश्चंतीमध्ये जाणं, आणि पश्चंती पासून तो परावाणीमध्ये जाणं, हे साधकाचं किती कर्तव्यता आहे, हा साधकाचा अभ्यास आहे, तो साधकाने केला पाहिजे. हा का साधकाने करावा, तर त्याला कळेल की हे जग किंवा हे अक्षर, हे जे बोलणं आहे हे फक्त स्थूल रूपाने आम्हाला वैखरीमध्ये दिसतं, पण ते नुसतं वैखरीमध्ये असून असून नाही, तर ते सूक्ष्म 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 नाभीमध्ये, परावाणीमध्ये सुद्धा आहे. आणि हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा अभ्यास आहे. आपण हा अनेक वेळेला पाहिलेला आहे. आणि हे आम्हाला करण्यासाठी, कारण आम्हाला काय पाहिजे, आम्हाला सूक्ष्म पाहिजे आहे. जे निर्गुण निराकार असलेलं एक जे तत्व आहे ते अतिशय सूक्ष्म, अतिसूक्ष्म आहे. आणि म्हणून जर आम्हाला अनुभवायचं असेल, ते जर आम्हाला पाहायचं असेल, तर आम्हाला आमची बुद्धी ही सूक्ष्म 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 केली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, की आपण जर एखादी सूक्ष्म गोष्ट पाहिजे असेल तर आपण भिंग घेतो, आणि भिंगाखाली बघितल्यानंतर ती सूक्ष्म गोष्ट आम्हाला दिसायला लागते. तसंच इथं आमची बुद्धी स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्यासाठी तयार करायला लागतं. म्हणजेच आमची बुद्धी मध्ये भिंग बसवायला लागतं. आणि हे करण्यासाठी आम्हाला हे सगळं समर्थांनी सांगितलेलं आहे किंवा आता सांगणार आहेत. नाभिस्थानी परावाचा, तोची ठाव अंतःकरणाचा, अंतःकरण पंचकाचा निवाडा ऐसा श्रीराम. आता समर्थ या वाणीकडून
अंतःकरण पंचकाकडे गेले. आता ते 4 गोष्टी झाल्यानंतर आता अंतःकरण पंचक समर्थांनी इथे काढलेलं आहे. समर्थ म्हणतात की अंतःकरण पंचक कुठलं, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण पाहूया. निर्विकल्प जे स्फुरण, उगेच असता आठवण, ते जाणावे अंतःकरण, जाणती कळास. जे निर्विकल्प आहे, निर्विकल्प म्हणजे ज्याला उपाधी नाही, म्हणजेच जे निर्गुण निराकार आहे, ते त्याच्यामध्ये जे स्फुरण होतं, ते स्फुरण म्हणजेच अंतःकरण आहे. आणि ते अंतःकरण इथं प्रत्येक गोष्टीचा म्हणजे अंतःकरण म्हणजे आपलं मन, जे आपण ज्याला म्हणतो की अंतःकरण पंचक, म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, असे अंतःकरण आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार असं मिळून ते अंतःकरण पंचक होतं. आणि मग या 4-5 गोष्टी ज्या आपण पाहिल्या, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ते आपण पूर्वी पाहिलेलंच आहे. मन म्हणजे संकल्प विकल्पात्मिका अंतःकरण वृत्ती ही, निश्चयात्मिका अंतःकरण वृत्ती इति बुद्धी ही, नंतर चित्त म्हणजे अनुसंधानात्मिका अंतःकरण वृत्ती इति चित्तम, आणि अभिमानात्मिका अंतःकरण वृत्ती ही इति अहंकार. म्हणजे ह्या सगळ्या वृत्ती आहेत, म्हणजे स्फुरण आहे. म्हणजेच आमच्यामध्ये येणाऱ्या ज्या वृत्ती किंवा विचार किंवा थॉट, हे कुठं येतं, तर आमच्या मनामध्ये येतं. ते आम्हाला पाहू शकत नाही, ते सूक्ष्म आहे. आणि विचार करायला अतिशय सोपं आहे, कारण आम्ही प्रत्येक जण विचार करतो. प्रत्येक जण आमच्याकडे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे. आणि या आम्हालाच ते कळू शकतं, पण ते आम्हाला दाखवू शकत नाही आम्ही, की हे बुद्धी आहे, हे मन आहे, हे चित्त आहे, आणि हा अहंकार आहे. त्याचा आम्हाला अनुभव येतो. पण तेच असं, आणि म्हणूनच तेच पुढे समर्थ सांगतात की करू न करू ऐसे वाटले, तेची मन श्रीराम. करू न करू, टू बी नॉट टू बी, संकल्प विकल्प, पॉझिटिव्ह थॉट, निगेटिव्ह थॉट, संकल्प विकल्प तेची मन, जेणे करिता अनुमान, पुढे निश्चय तो जाण, रूप बुद्धीचे श्रीराम. म्हणून ज्या माणसाकडे, ज्या व्यक्तीकडे जास्त वेळेला संकल्प आणि विकल्प असतात, संकल्प म्हणजे पॉझिटिव्ह थॉट, विकल्प म्हणजे निगेटिव्ह थॉट, तो माणूस कधीही पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात एक पाऊल पुढे टाकतो आणि एक पाऊल पाठीमागे टाकतो. त्यामुळे तो कधीही डिसिजन घेऊ शकत नाही. तो नेहमी कन्फ्यूज स्टेटमध्ये असतो. तो स्वतः कन्फ्यूज असतो आणि तो इतरांना सुद्धा कन्फ्यूज करतो. कारण का, की त्याच्यामध्ये सारखा संकल्प येतो आणि त्याच्याबरोबर त्याच्या अपोजिट थॉट येतो, आणि त्याला विकल्प असं म्हणतात. संकल्प आला रे आला की तो त्याच्यामध्ये तो विकल्प आणतो, आणि विकल्प आणणं म्हणजेच काय झालं, तर त्या संकल्पाचे पाय खाली ओढणं झालं. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संकल्प आणि विकल्प हे अपोजिट आहेत. आणि म्हणून एखादा जर कार्य करायचं असेल, एखादी गोष्ट करायची असेल, काहीही करायचं असेल, तर आम्हाला ते आधी मनामध्ये येतं, आणि मनामध्ये आल्यानंतर ते आम्हाला एक्झिक्यूट करायला लागतं. म्हणजे ते आमच्या हातापायांनी एक्झिक्यूट करायला लागतं. आणि ज्या वेळेला ते हातापायांनी आम्ही एक्झिक्यूट करतो, त्यावेळेला ते स्थूल आहे ते आम्हाला दिसतं. म्हणजे ते घर बांधायचं असेल, किंवा कंपनीमध्ये जाऊन काही काम करायचं असेल, काहीही कुठलीही गोष्ट करायची असेल, तर ते आम्हाला कर्म म्हणजे काम, हे आम्हाला एक्झिक्यूट करताना दिसतं किंवा केल्यानंतर दिसतं. पण मग ते जे कार्य आहे ते केव्हा होईल? मी जर समजा असं म्हणलं की मला आता घर बांधायचं आहे, असा संकल्प मनात आला, आणि लगेच त्याच मनामध्ये विकल्प आला की अरे आता घर बांधून उपयोग काय, मी तिथे राहू कसा, बांधायलाच जर 4 वर्ष लागत असतील तर मी मधल्या काळात कुठे राहू. म्हणजे थोडक्यात काय झालं, एकदा विचाराला संकल्प की मी घर बांधू का, आणि लगेच विकल्पाला मी बांधून का उपयोग, म्हणजे त्याच्या बरोबर अपोजिट विचार आला. आणि त्यामुळे काय झालं, तर संकल्पाचं खच्चीकरण झालं. आणि खच्चीकरण झालं म्हणजे काय, तर त्या संकल्पाची शक्ती कमी झाली. आणि म्हणून आम्ही विचार करताना किती काळजीपूर्वक विचार केला पाहिजे पहा. कारण आमच्या प्रत्येकाचं मन असं असतं, गाडीनं जायला निघाला, आता मी गाडी काढली की पंक्चर झालं तर काय, अरे तू गाडी काढून निघालेला आहेस, पंक्चर होईल का नाही मला माहिती नाही, पंक्चर झाल्यानंतर पाहू, असं आम्ही कधी विचार करत नाही. पहिल्यांदा निगेटिव्ह थॉट आमच्या मनामध्ये येतो की गाडी बाहेर पडलेली आहे, पंक्चर झाली तर काय.
म्हणजे थोडक्यात हेच आहे आमचं मन. आणि अशा मनाने आम्ही कुठलंही कार्य, व्यवहारातलं सुद्धा कार्य व्यवस्थित करू शकत नाही, कारण ते मन आम्हाला प्रत्येक वेळेला स्पिनिंग माइंड म्हटलं जातं. संकल्प विकल्प, पॉझिटिव्ह थॉट, निगेटिव्ह थॉट. त्यामुळं आमचं मन, त्यामुळे अशी माणसं अनेक वेळेला कन्फ्युज स्टेटमध्ये असतात. करू का करू नको, टू बी ऑर नॉट टू बी, केलं तर असं होईल, नाही केलं तर असं होईल. प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने जर माणसानं जर विचार करण्याची जर पद्धती जर अवलंबली, तर प्रॉब्लेम कुणाला होतो, तर त्या माणसालाच होतो. कारण तोच माणूस शांतपणाने जगू शकत नाही, शांतपणाने विचार करू शकत नाही. आणि तो कसा असतो, नेहमी अस्थिर असतो, चंचल असतो. आणि त्यामुळे त्याचं मन सारखं चंचल असतं. आणि म्हणून ज्यावेळेला आम्हाला सगळ्या साधना दिलेल्या आहेत, या मनाला टेम करण्यासाठी दिलेल्या आहेत, मनाला वळण लावण्यासाठी दिलेले आहेत, की जे संकल्प विकल्प करणारं मन आहे, ते आम्हाला संकल्पात्मिका अंतःकरण वृत्ती असं ज्याला मी म्हणतो, ते आम्हाला बुद्धीचं काम आहे. म्हणून पॉझिटिव्ह थॉट आणि निगेटिव्ह थॉट म्हणजे निश्चय झाल्याशिवाय आम्ही कुठलंही कार्य करू शकत नाही. आणि तेच बुद्धीचं काम आहे. आणि म्हणून आम्हाला प्रत्येक वेळेला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, की मनावर कार्य करत असताना मनाला जर वेसण घालायची असेल, तर तुला बुद्धीचा उपयोग केला पाहिजे, तुला विवेकाचा उपयोग केला पाहिजे, तुला विचाराचा उपयोग केला पाहिजे, तुला निश्चयाचा उपयोग केला पाहिजे. म्हणजेच हे बुद्धीचं रूप आहे. आणि म्हणून ज्याची जो माणूस कार्य करताना दिसतो, प्रचंड कार्य करताना दिसतो, तो माणूस अतिशय स्टेडी असतो, तो अतिशय निश्चयात्मक त्याची बुद्धी असते. तो काय करतो, आणि बुद्धीचं सुद्धा आपल्याला माहिती आहे, की निश्चयात्मिका अंतःकरण वृत्ती, ती बुद्धी, याचा अर्थ असा नव्हे की तो रेकलेस रिस्क लेतो. बुद्धीचं कामच असं आहे की सगळं ऑब्झर्वेशन करणे. आता जर आम्ही कार काढलेली आहे, याचा अर्थ कार, त्याला पण माहिती आहे की कार रस्त्यावर जाणार आहे, म्हणजे रस्त्यावर खिळे असू शकतील, पंक्चर होऊ शकतील. पण तो काय करतो, ऑब्झर्वेशन करतो, त्याच्यावर सगळं अनालिसिस करतो, जास्तीत जास्त काळजी घेतो. आणि तो, कारण या गोष्टीमध्ये रिस्क आहे प्रत्येक. अहो, आम्ही सकाळी उठलं हे सुद्धा रिस्क आहे. या जगामध्ये कुठलीही गोष्ट ही रिस्क शिवाय होतच नाही. आणि म्हणून कॉर्पोरेटमध्ये सुद्धा, कंपनीमध्ये सुद्धा रिस्क क्वांटिफिकेशन केलं जातं, रिस्क प्लॅन केला जातो. तसं निश्चयात्मक बुद्धी असलेला माणूस हा रिस्क प्लॅन करतो, सर्व रिस्क क्वांटिफाय करतो, जेवढ्या क्वांटिफाय करता येतील त्याच्यावर मिटिगेशन करतो. आणि तो काय करतो, पुढे जातो. तो त्याला बुद्धीचं काम आहे. म्हणून ज्याची बुद्धी स्थिर आहे, त्यावेळेला तो माणूस अतिशय शांत असतो. त्यांनी मनाला वेसण घातलेलं आहे. मग तो काय म्हणतो, की आम्हाला, मी कार काढलेली आहे, माझ्याकडे स्पेअर टायर आहे. समजा पंक्चर असेल तर मी स्पेअर टायर मध्ये, मी जर बाहेर जाणार असेल, लांब जर मी गावाला जाणार असेल, तर मी सगळ्या कार, माझ्या कार स्वच्छ केलेली आहे, कार व्यवस्थित फंक्शनिंग चालतंय का ते पाहिलेलं आहे, सगळ्या टायर मध्ये हवा आहे, आणि माझ्या स्पेअर टायर मध्ये सुद्धा हवा आहे. त्यामुळे तो बाकीचा पंक्चर होईल का हा विकल्प सुद्धा त्याच्या मनामध्ये येत नाही. तो फक्त म्हणतो की आता मी या सगळ्या काळजी घेतलेल्या आहेत, या उद्या पंक्चर झालं तर त्यावेळेला उद्या बघू, आज आज मी त्याची काळजी करत बसणार नाही. आणि ही विचार करण्याची पद्धत आहे, आणि हे बुद्धीचं काम आहे. करीनची अथवा न करी, ऐसा निश्चयोची करी, तेची बुद्धी हे अंतरी विवेकी जाणावे श्रीराम. म्हणजे त्याचा बुद्धीचा निश्चय असतो की हे मी हे करीन किंवा मी हे करणार नाही. मी करीन किंवा करणार नाही, करू का करू नको, असा त्याचा कधीही भाव नसतो, असं त्याच्याकडे कधी कन्फ्युजन नसतं. जर एक गोष्ट चांगली असेल तर तो करणारच, आणि जर ती चांगली नसेल, शास्त्राच्या अगेन्स्ट असेल, तर तो करणार नाही, कदापिही करणार नाही. भ्रष्टाचार करणार नाही, वाईट वागणार नाही, अभक्ष भक्षण करणार नाही, सर्वांना मदत करेन, हे काम करेन. म्हणजे त्याच्याकडे निश्चय असतो. म्हणून अशी माणसं बोलताना बघा, ती अतिशय कॉन्फिडंट वाटतात. इतरांचा समज होतो की ती ओव्हर कॉन्फिडंट आहेत का, पण अशी माणसं निश्चयाने वागत असतात, कारण त्यांना माहिती आहे की काय करायला पाहिजे आणि काय करायला नको. आणि जे काय करायला पाहिजे ते ते करत असतात,
जे आपल्या हातात नाही, जे आपल्याला करायला नको आहे ते कधीही करत नाहीत. म्हणजेच त्यांच्यामध्ये बुद्धीचा निश्चय झालेला आहे. ही निश्चयात्मिका बुद्धी आहे. म्हणून भगवंतानी सुद्धा गीतेमध्ये सांगितलं की काय कर तू, तर संशयात्मा विनश्यती असं भगवंत म्हणतात. म्हणजे संशयात्मा म्हणजे विकल्प. विकल्प केव्हा येतो, तर कॉन्फिडन्स कमी असेल तर त्या माणसामध्ये विकल्प येतो. मन कमकुवत असेल तर त्या माणसामध्ये विकल्प येतो. आणि म्हणून भगवंतानी सांगितलेलं आहे की निश्चयात्मिका बुद्धी धारण करण्याचा प्रयत्न कर. आणि म्हणूनच तेही समर्थ म्हणतात की त्याची बुद्धी हे अंतरी विवेके जाणावी श्रीराम. जे वस्तूचा निश्चय केला, पुढे तेची चिंतू लागला, ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे श्रीराम. जी गोष्ट करायची आहे एकदा निश्चय झाल्यानंतर तो फक्त त्याचीच चिंता करतो. चिंता करतो म्हणजे चिंता नाही, त्याचा विचार करतो. आणि ते त्याचं अनुसंधान आहे, त्याचं चित्त आहे, कारण तेच पुढे संस्कार म्हणून त्याच्याच मनावर जातात. म्हणून आम्ही काय करतो की जसा माणसाचा स्वभाव आहे, जसं माणसाचं मन आहे तसा माणसाचा स्वभाव आहे. जसा माणसाचा स्वभाव आहे तसा त्याचा ऍटिट्यूड आहे. आणि जसा त्याचा ऍटिट्यूड आहे तसा त्याचा माइंडसेट आहे. आणि म्हणून आम्हाला सवय लागायला पाहिजे. आम्हाला लहानपणापासून कशा पद्धतीने आम्ही मनाने वागावं, कसं विचार करावा, कसे पॉझिटिव्ह थॉट आणावेत, कसे निगेटिव्ह थॉट कमी कमी करत जावं, कशा पद्धतीने विचार करावा, कशा पद्धतीने बुद्धीनं निर्णय घ्यावा, कशा पद्धतीने निश्चय करून त्याचं एक्झिक्युशन करावं, कशा पद्धतीने अनुसंधान करावं, हे सगळं आम्हाला जर व्यवहारामध्ये जर करता आलं, तेच आम्हाला मन घेऊन, तेच आम्हाला चित्त घेऊन, तेच आम्हाला बुद्धी घेऊन परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये ध्यान करायला सांगितलं आहे, साधना करायला सांगितलेली आहेत, जप तप करायला सांगितलेलं आहेत. म्हणून व्यवहारामध्ये जर आम्हाला जर ते मन घेत एक्झिक्यूट करता येत नसेल तर परमार्थामध्ये कसं येईल, कधीही ते शक्य नाही. आणि म्हणून पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की आम्ही व्यवहारामध्ये हे सगळं मन बुद्धी चित्त अहंकार या पद्धतीने वागलं पाहिजे. आणि म्हणून पुढे मनबुद्धी चित्त अहंकार, अहंकार म्हणजे अभिमान, पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्य तो अगत्य करणे, ऐसा कार्यास प्रवर्तने तोची अहंकारो श्रीराम. की मी करतो, माझ्यामुळे हे घडलं, मी जर नसेन तर होणार नाही, हा जो आहे हा अहंकार आहे, हा अभिमान आहे, हा कार्याचा अभिमान आहे. याचा अर्थ असा झाला की मला अभिमान आहे, मला अहंकार आहे. म्हणजे काय झालं, तर माझ्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स आहे. देयर इज लिटिल डिफरन्स बिटवीन कॉन्फिडन्स अँड ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स याचा अर्थ असा झाला की मी कुठल्याही परिस्थितीत ते करीनच, असा ज्या वेळेला ऍटिट्यूड असतो त्यावेळेला तो ओव्हर कॉन्फिडन्स असतो. मला बाकी काहीही माहिती नाही, मला हे पाहिजेच आहे आणि हे मिळवीनच, आणि मला हे मिळालंच पाहिजे, अशी जी भाषा असते ती अहंकाराची भाषा असते, ती अभिमानाची भाषा असते. मग याच्या उलट कॉन्फिडन्स कुठे आहे? कॉन्फिडन्स त्याला मराठीत शब्द आहे आत्मविश्वास. ज्या वेळेला तो आत्म्याचा विश्वास होतो त्यावेळेला तो कॉन्फिडन्स होतो. त्याला माहिती असतं की मला काम करायचं आहे, ते काम करणं एवढंच माझं कर्तव्य आहे. ते काम करताना कसं व्हावं, ते पूर्ण व्हावं का न व्हावं, त्याचं फळ काय असावं याच्यावर माझा अधिकार नाही. त्यामुळे ते फळाची अपेक्षा तो करत नाही. मी करतो अशी भाषा नसल्यामुळे त्याच्याकडे अभिमान नाही, त्याच्याकडे अहंकार नाही, करता भुगता नाही. हाच निष्काम कर्मयोग आहे. आणि म्हणून ज्या वेळेला प्रत्येक साधक अशा पद्धतीने ज्या वेळेला कार्य करतो, अशा पद्धतीने ज्याला मनबुद्धी चित्त अहंकार या सगळ्यांचं सम्यक यथार्थ जाणून घेऊन तो कार्य करतो, त्याची सवय लावतो, त्यावेळेलाच तो साधनेमध्ये अग्रेसर होतो. आणि म्हणून जे साधक आहेत, खरोखर जे साधक आहेत, ते ज्या वेळेला कार्य करत असतात त्यावेळेला इतरांनी पाहिलं तर त्यांना ही कार्याची पद्धती लगेच लक्षात येते.
आणि प्रत्येक साधकाची, प्रत्येक सिद्ध पुरुषाची, प्रत्येक शास्त्रानं सांगितल्यामध्ये एकच पद्धत सांगितली आणि ती हीच पद्धत आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरी पद्धत नाही. त्यामुळे जसं कंपनीमध्ये सुद्धा जर तुम्हाला सीईओ व्हायचं असेल तर ह्या स्टेप्स आहेत, ह्या असं 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 केल्यानंतर, ह्या गोष्टी केल्यानंतर, असा असा एक्सपिरियन्स आल्यानंतर तुम्ही सीईओ व्हाल. तोपर्यंत तुम्ही सीईओ होऊ शकत नाही. तसंच साधनेमध्ये आहे. जोपर्यंत आमचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार आम्ही कंट्रोल करू शकत नाही, या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आम्ही विचार करू शकत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या साधनेमध्ये कधीही प्रगती करू शकत नाही. ऐसे अंतःकरण पंचक, पंचवृत्ती मिळवून एक, कार्यभागे प्रकार पंचक, वेगळाले राम. जैसे पाचही प्राण कार्यभागे वेगळाले जाण, नाही तरी वायोचे लक्षण एकची असे राम. आता एक 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 स्टेप बाय स्टेप समर्थ पुढे जातात. अंतःकरण पंचक झालं. आता पंचप्राणावर येतात. म्हणजे आता बघा, एकाच त्या तत्वापासून अंतःकरण पंचक झालेलं आहे. एकाच त्या तत्वापासून सर्व वाचा म्हणजेच वैखरी, मध्यमा, परा, पश्यंती याही वाचा या एकाच तत्वापासून आहे. पुढे म्हणतात की पंचप्राण कार्यभागे वेगळाले जाणं. आपल्या सगळ्यांना माहितीये की पंचप्राण काय आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे 5 प्राण आहेत. त्याचे प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे. असं जरी असलं तरी सुद्धा तो एकाच वायूपासून ते बनलेले आहेत. त्यामुळे लक्षात घेताना आम्ही ते एकाच वायूपासून बनलेले आहेत. थोडक्यात एकाच तत्वापासून बनलेले आहेत. म्हणजे आम्हाला समर्थ सवय लावतायत बघा, की एकाच वायूपासून जर पंचप्राण जर बनत असतील आणि आम्ही म्हणतो की मी श्वासोच्छ्वास करतो, प्राण आत घेतला, प्राण म्हणजे वायू आत घेतला, वायू बाहेर सोडला, प्राण, अपान, समान, उदान हे सगळे आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलो आहोत. पण समर्थ म्हणतात की जरी 5 प्राण दिसत असेल, 5 वायू दिसत असतील, प्रत्येकाची कार्य वेगवेगळी असतील, तरी सुद्धा तो वायू एकच आहे, हे कधीही विसरू नये. सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान गुदी अपान, मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा सिरा. समर्थांनी प्रत्येक 5 प्राणांची ठिकाणं सांगितली. सर्वांग संबंध सगळ्या अंगामध्ये व्यान आहे, नाभीमध्ये समान आहे, कंठीमध्ये उदान आहे, गुदद्वारामध्ये अपान आहे, मुखी आणि नाकामध्ये, मुखामध्ये प्राण आहे. अशा पद्धतीने 5 प्राण त्यांचे ठिकाणं सांगितली. बोलिले हे प्राण पंचक. आता ज्ञानेंद्रिय पंचक. जसं आता पंचप्राण झाले तसं ज्ञानेंद्रिय पंचक म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, नासिक ऐसी हे ज्ञानेंद्रिय. वाचा, पाणी, पाद, शिस्न, गुद हे कर्मेंद्रिय प्रसिद्ध. हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. आपण ते सर्व पाहिलेलं आहे. फक्त इथं म्हणून हे सगळं आपल्याला इट्स अ रिव्हिजन. जसं आपण अभ्यासामध्ये रिव्हिजन करतो तसं याच्यामध्ये या एकाच समासामध्ये सर्व रिव्हिजन आलेली आहे. 5 ज्ञानेंद्रिय झाली, 5 कर्मेंद्रिय झाली, वाचा, पाणी, हात, पाय, गुदद्वार आणि नंतर प्रजोत्पत्ती करणारं इंद्रिय, ह्या सगळ्याला 5 पंचेंद्रिय म्हणलेलं आहे. आणि पंच ज्ञानेंद्रियांनी आम्ही काय करतो, दीज आर द इनपुट डिव्हाइसेस. म्हणजे आम्हाला सगळ्या सृष्टीचा अनुभव, सृष्टी जाणण्याचा अनुभव आम्हाला आमच्या या 5 ज्ञानेंद्रियाने होतो. डोळ्यांनी मी पाहतो, कानांनी ऐकतो. म्हणजे या 5 ज्ञानेंद्रियांनी मी काय करतो तर या सृष्टीचं ज्ञान घेतो. आणि 5 कर्मेंद्रियांनी काय करतो तर आम्ही ज्ञान घेतल्यानंतर या सृष्टीमध्ये कार्य करतो. आणि म्हणून याला कर्मेंद्रिय म्हणलेलं आहे. कर्म करण्याची इंद्रिय म्हणलेलं आहे. म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांनी इनपुट घ्यायचं आणि 5 कर्मेंद्रियांनी आउटपुट करायचं, असं हे भगवंताचं डिझाईन आहे. प्रत्येकाकडे, प्रत्येक प्राण्याकडे, प्रत्येक पशुकडे, प्रत्येक माणसाकडे, प्रत्येक तो कुणी असेल, कुठल्याही जमातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, कुठल्याही देशाचा असेल, लहान असेल, मोठा असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, त्याला ही 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय असलीच पाहिजे. आणि तो या 5 ज्ञानेंद्रियांनी 5 पंचक, 5 विषय आम्हाला तो अनुभवायला येतात. बघा, कुठले शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत.
आणि 5 विषय म्हणजे काय की याच 5 विषयांमधून आम्हाला सर्व सृष्टीचा अनुभव येतो. 6वा विषय नाही. म्हणजे या 5 विषयांचं एकत्रीकरण करून अनेक विषय असतील, अनेक गोष्टी असतील. पण जर खरोखर जर अनालिसिस केलं तर या 5 सर्व गोष्टी, सर्व विषय हे आम्हाला या 5 पंचक विषय या एकाच पंचकापासून, विषय पंचकापासून आम्हाला अनुभवायला येतात. अगेन हे भगवान, इट इज अनाटॉमी. हे मेडिकल सायन्स नुसार जर आम्ही शरीराचा ज्याला विचार केला जातो, तसं हे समर्थ नुसता या शरीराचा विचार करत नाहीत, माझ्या शरीराचा विचार करत नाहीत, फक्त एकाच शरीराचा विचार करत नाहीत, तर अनेक शरीरांचा विचार करतात एकाच वेळेला. ते शरीर मनुष्याचं असो, ते शरीर पशुपक्ष्याचं असो, ते झाडाझुडपाचं असो, कुठलंही असो. त्याला एक एक अशाच पद्धतीने संबंध सगळ्या सृष्टीचं निर्माण झालेलं आहे. का निर्माण झालेला आहे? तर तो करता करविता एकच आहे, एकच तत्व आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला सिमिलॅरिटी दिसते. बघा, त्याच्यामध्ये एक जर आम्ही सृष्टीमध्ये पाहिलं तर एक सायन्स दिसतं. आणि म्हणून स्पिरिच्युअलिटी ज्यावेळेला आम्ही म्हणतो, परमार्थ ज्याला म्हणतो, अध्यात्म ज्याला म्हणतो, त्यावेळेला हे ऍक्च्युली इट इज अ सायन्स. अंतःकरण प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचक, 5वे पंचक विषय पंचक, ऐसी हे 5 पंचके. म्हणजे हे 5 पंचक सांगितली. कुठली 5 पंचक सांगितली? अंतःकरण सांगितलं, प्राण पंचक सांगितलं. अंतःकरण म्हणजे काय? मनोबुद्धी चित्त अहंकार. अंतःकरण हे एक पंचक झालं, प्राण पंचक झालं, ज्ञानेंद्रिय पंचक झालं, कर्मेंद्रिय एक पंचक झालं आणि विषय पंचक झालं. असं 5 पंचक सांगितली. ऐसे हे 25 गुण मिळवणी सूक्ष्म देह जाण, याच कर्दम बोलीला श्रवण केले पाहिजे सिद्धा. मग आता आम्हाला वाटतं की अरे हे तर खरं सूक्ष्म का म्हणलं ह्यांनी, आणि ऐसे 25 गुण मिळवून सूक्ष्म देह का म्हणलं समर्थांनी? तर ऍक्च्युली तर त्याचा जर अजून थोडासा जर सूक्ष्म पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की जरी आम्हाला डोळे हे, आम्हाला असं वाटतं की या डोळ्यांनी मी पाहतो. मग जर या डोळ्यांनी जर मी पाहत असेल तर प्रश्न असा येतो की जर एखादा मृतवत झालेला माणूस असेल, त्याचे डोळे त्या शरीरावर आहेत पण तरीही तो पाहत नाही. त्याचे कान त्या शरीरावरच आहेत पण तरीही तो ऐकू शकत नाही. याचाच अर्थ झाला की नुसतं डोळे जे आम्हाला वरून दिसतात किंवा जे कान आम्हाला बाहेरून शरीरावर जे दिसतात ते फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे. ऍक्च्युली ती शक्ती जी आहे, बघण्याची शक्ती असेल, ऐकण्याची शक्ती असेल, ज्ञानेंद्रियांची 5 ज्ञानेंद्रियांची कुठलीही शक्ती असेल, ती शक्ती आम्हाला पाहता येत नाही. ती सूक्ष्म आहे, फक्त ती आम्हाला अनुभवता येते. आणि म्हणूनच इथे समर्थांनी शब्द वापरला की ऐसे हे 25 गुण मिळवणी सूक्ष्म देह जाणं. म्हणजे काय करायचंय? आम्हाला सूक्ष्म जाणून घेण्यासाठी, सवय लावण्यासाठी आम्हाला समर्थ हे सांगतात. नाहीतर 25 आम्ही पाहिलं असतं, ठीक आहे, आम्ही अभ्यास केला, 25 पाठ केलं, पंचक पाठ केलं, त्यातनं आम्हाला काहीही फायदा होणार नाही. फायदा व्हायचा असेल आम्हाला तर आम्हाला ही सवय लावून घेतली पाहिजे की अरे हे खरोखर 5 पंचक कळत आहेत. ज्ञानेंद्रिय, प्राण, पंचप्राण, कर्मेंद्रिय हे आहेत, पण याची शक्ती वेगळी आहे, ती आत आहे. फक्त ज्ञानेंद्रिय, पंचेंद्रिय आम्हाला बाहेर दिसत आहेत, पण या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांची शक्ती आत आहे. ती शक्ती म्हणजे सूक्ष्म देह आहे आणि सूक्ष्म देह हा माझा आहे. हे महत्वाचं आहे. म्हणजे माझा स्वतःचा सुद्धा एक सूक्ष्म देह आहे, हे मला हळूहळू या साधनेतून, या विचारातून, या अभ्यासातून आम्हाला कळायला लागतं. आणि हे करण्यासाठीच आम्हाला समर्थांनी हा समाज किंवा असे अनेक समाज समर्थांनी दिलेले आहेत. कारण सूक्ष्म आम्हाला दिसत नाही, आम्हाला समजून येत नाही, पण स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाताना ज्यावेळेला स्थूल दिसतं, डोळे दिसतात, कान दिसतात, पण ज्यावेळेला विचार केला तर आम्हाला लक्षात येतं की अरे नुसत्या डोळ्यांनी आणि कानांनी, नुसत्या स्थूल देहानी मला काहीही करता येणार नाही. माझ्याकडे जर शक्ती नसेल, माझ्याकडे सूक्ष्म देह नसेल, माझ्याकडे पंचप्राण की जे आम्हाला दिसत नाहीत ते जर नसतील, तर मला माझ्या या शरीराने काहीही करता येत नाही, मला काही कार्य करता येत नाही. आणि म्हणून
हे आम्हाला हे ऐकून आम्हाला त्याच्यावर विचार करण्यासाठी समर्थांनी सांगितलंय. अंतःकरण व्यान श्रवण वाचा शब्द विषय आकाशाचा पुढे विस्तार वायूचा बोलिला असे श्रीराम. आता हळूहळू परत समर्थ परत आत 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 जातात, सूक्ष्माकडे जातात, वेगवेगळे आम्हाला विषय समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. पुढे काय म्हणतात की आता शब्द विषय आकाशाचा हे आपण पाहिलेलं आहे. आता वायूचा विस्तार सांगतात की मन समान त्वचा पाणी शब्द रूप हा पवनी ऐसे हे अडाके साधुनी कोठा करावा सगळा. आता समर्थ म्हणतात की आता पुढे जावा की मन समान त्वचा पाणी स्पर्श रूप हा पवनी ऐसे हे अडाके साधुनी कोठा करावा सगळा. बुद्धी उदान नयन चरण रूप विषयाचे दर्शन संकेते बोलिले मन घालून पाहिजे सगळा. चित्त अपान जिव्हा शिस्न रस विषय आप जाण ऐका पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप सुद्धा. हे आपल्याला परत एकदा जर समासामध्ये जर आपण अनेक समास पूर्वीचे पाहिलेले आहेत की समर्थ परत एकदा आपल्याला पंचमहाभूतांकडे घेऊन चाललेले आहेत. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, पंच विषय असं ज्यावेळेला आम्ही अभ्यास करत 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 येतो त्यावेळेला आम्ही कुठे येतो तर ते ज्याच्यातून हे सगळं तयार झालेलं आहे त्या पंच महाभूतांकडे येतो. आणि पंचमहाभूतांकडे म्हणजेच आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी. आणि हेही आपण पाहिलेलं आहे की पृथ्वी म्हणजे स्थूल आहे आणि पृथ्वीपासून वर 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 जातो, सूक्ष्म सूक्ष्म होत जातो आणि त्यावेळेला आम्ही आकाशापर्यंत येतो. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला ज्यावेळेला इथं समर्थ म्हणतात की तुम्ही ज्यावेळेला ह्या सगळ्या 25 ज्यावेळेला पंचकांचा ज्यावेळेला विचार कराल त्यावेळेला शेवटी आम्ही कुठे येतो? पंचमहाभूतांपर्यंतच येतो. म्हणजे आम्हाला लक्षात येतं की अरे या पंचमहाभूतां आपण हे सगळं पाहिलेलं आहे. पंचीकरण ज्यावेळेला आपण पाहिलेलं आहे त्यावेळेला आपण पंचीकरणाचा अभ्यास सुद्धा केलेला आहे आणि त्याच्यातून आम्ही सूक्ष्म पंचमहाभूतांपासून स्थूल पंचमहाभूत कशी निर्माण झालेली आहे ते आपण पाहिलेलं आहे. तेच हा विषय इथं समजते. तर सांगतात पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप सदाम अहंकार प्राण घ्राण बुध गंध विषय जाण ऐसे केले निरूपण शास्त्रमध्ये श्रीराम. ऐसा हा सूक्ष्म देहे पाहता होईजे निसंदेहे येथे मन घालून पाहे त्यासीच जे उमजे त्यासीच हे उमजे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की ऐसा हा सूक्ष्म देह आहे, पाहता होईज निसंदेहे येथे मन घालून पाहे त्यासीच हे उमजे श्रीराम. म्हणजे हा सूक्ष्म देह पाहण्याचं सूक्ष्म दिसत नाहीये, पण सूक्ष्म देह पाहण्याची शक्ती आणि त्याच्यामध्ये येणारं जे सामर्थ्य आहे, म्हणजे शक्ती म्हणजे काय तर आम्हाला सगळ्यांना माहितीये शास्त्रामध्ये ज्यावेळेला आम्ही इतका अभ्यास केलेला आहे त्यावेळेला सूक्ष्म देह आहे, आम्हाला लगेच पोपट पंचमी लगेच सांगतो. पण त्या सूक्ष्म देहाची शक्ती जी आहे किंवा त्या सूक्ष्म देहामध्ये असलेली जी निष्ठा जी आहे हे जर आम्हाला जर आमच्यामध्ये जर ती निष्ठा आली, निष्ठा येणं कधी येते ज्यावेळेला आमच्या मनामध्ये संशय नाहीये, निसंदेह ज्यावेळेला आम्हाला कळतं की अरे या पंचमहाभूतांपासूनच हे सर्व निर्माण झालेलं आहे, असं जर असेल तर मला चिंता करण्याचं कारण काय? मला भीती बाळगण्याचं कारण काय? माझ्या मनामध्ये इन्सिक्युरिटी येण्याचं कारण काय? माझ्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट येण्याचं कारण काय? म्हणून इथे समर्थ म्हणतात की ज्या वेळेला मला सूक्ष्म देह पाहायची ज्या वेळेला सवय येत होते त्यावेळेला काय होत असेल पहा. म्हणजे अध्यात्म करायचं किंवा परमार्थ करायचा किंवा दासबोध वाचायचा म्हणजे नुसते शब्द वाचायचे नाहीत, समास वाचायचे नाहीत, ही कोष्टकं पाठ करायची नाहीत, तर सूक्ष्म देह आम्हाला पाहता यायला पाहिजे. म्हणजे आम्हालाच आमचं स्वतःचं स्वरूप पाहता यायला पाहिजे. आम्ही आरशात पाहतो, आम्ही चेहरा पाहतो, पण त्या चेहऱ्याच्या पाठीमागे असलेलं आमचं स्वतःची सूक्ष्म शक्ती पाहत नाही. आणि ज्यावेळेला आम्ही विचार करून आम्ही मन करून आम्ही अंतःकरण करून ते ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला त्या अंतःकरणाची काय शक्ती आहे हे आम्हाला समजून येईल. आणि ती अंतःकरणाची शक्ती अंतःकरणाची नाही हेही आम्हाला समजून येईल, कारण ती अंतःकरणाची शक्ती नसून ती आत्म्याची शक्ती आहे, त्या एकाच तत्वाची शक्ती आहे, हेही आम्हाला हळूहळू कळेल. आणि म्हणून मगाशीच जो विषय चाललेला होता की कॉन्फिडन्स
ज्या वेळेला त्या माणसाच्याकडे असतो, तो कॉन्फिडन्स हा आत्मविश्वास असतो. आणि तो आत्मविश्वास केव्हा येतो? ज्या वेळेला मी याचा विचार करतो त्यावेळेला त्याचा सर्व अभिमान गळून पडतो. त्याची कर्तृत्व वृत्ती गळून पडते, भोक्तृत्व वृत्ती गळून पडते. त्याच्यामध्ये तो आता त्याला काहीही मिळवायचं नसतं. त्याला कळतं की आपण इथे या सृष्टीमध्ये लिमिटेड असून सुद्धा अनलिमिटेड आहोत. आम्ही अनेक तत्वामध्ये असून सुद्धा आम्ही एकाच तत्वामध्ये आहोत. आणि जर आम्ही एकाच तत्वामध्ये असेल तर मला वेगवेगळ्या तत्वाचा उपयोग काय? वेगवेगळी तत्व मला जाणून करायचंय काय? आणि म्हणून तो काय होत असेल तर तो शांत होतो. त्याचं कर्म अतिशय शांतपणाने तो कर्म करत राहतो. त्याच्यामध्ये कुठलीही ओढाताण नाही, त्याच्यामध्ये कुठलेही निगेटिव्ह थॉट्स नाहीत, त्याच्यामध्ये कुठलेही संदेह नाहीत, त्याच्यामध्ये कुठलेही संशय नाहीत. तो फक्त करत राहतो, करत राहतो, करत राहतो, करत राहतो. आणि हेच या तत्व निरूपणाचं सामर्थ्य आहे. जो असा विचार करेल, जो या पद्धतीने वागेल, त्याने त्याची विचारसरणी बदललीच पाहिजे, त्याचं आचरण बदललंच पाहिजे. आणि ज्या वेळेला त्याचं त्यालाच कळेल, त्या माणसालाच कळेल की मीच आता चेंज झालेलो आहे, मीच आता वेगळा झालेलो आहे. माझ्यामध्ये एक प्रकारचं सामर्थ्य आलेलं आहे, की जे सामर्थ्य मला पैसे देऊन मिळणार नाही, जे सामर्थ्य मला कुठेही विकत घेता येणार नाही, जे सामर्थ्य मला कुणीही देऊ शकणार नाही, हे सामर्थ्य मी माझं स्वतःच मिळवलेलं आहे. म्हणजेच ते मला माझ्या आत्म्यानं बहाल केलेलं आहे. ऐसे सूक्ष्मदेह बोलिले, पुढे स्थूल निरोपिले, आकाश पंचकुणे वर्तले, कैसे स्थूळी श्रीराम. आता हे झाल्यानंतर सूक्ष्म झाल्यानंतर स्थूल, आणि मग ते स्थूल म्हणजे आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी, आपल्याला ते सगळं माहितीये. त्याच्यातून परत पुढे जातात समर्थ आणि ते स्थूलाचं एक वेगळ्या पद्धतीने वर्णन करतात. त्याचं एक्सप्रेशन आम्हाला दाखवतात, आमच्या स्वतःच मध्ये असलेलं एक्सप्रेशन. आणि ते स्थूल जे आम्हाला लगेच समजून येतं, काम, क्रोध, शोक, मोह, भय हा पंचविध आकाशाचा अन्वय, पुढे पंचविध वायो निरोपिला राम. म्हणून त्या आकाशाचा 5 प्रकाराने आलेला अनुभव म्हणजे स्थूलामध्ये झालेलं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे आम्हाला सगळ्यांना अनुभवायला येतं. कारण माझ्यामध्ये कामना आहेत, मला राग येतो, मला शोक होतो, माझ्याकडे शोक होतो, मला मोह आहे, मला भीती आहे. म्हणजेच या एकाच आकाशामधून मला 5 जे वेगवेगळे विकार येत, ह्याला विकार असं म्हटलेलं आहे. असे जे माझ्या मनामध्ये असलेले विकार आहेत ते ह्या आकाशापासून म्हणजेच आकाशाचा अन्वय म्हणून हे आम्हाला आलेले आहेत. पुढे पंचविध वायो निरोपिला श्रीराम, चरण, वर्ण, प्रसारण, निरोध आणि आकोचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे श्रीराम. जसं काम, क्रोध, शोक, मोह, भय हे आकाशाचा अन्वय आहे, आकाशामधून हे निर्माण झालेले आहेत, किंवा आकाशाच्या मॅनिफेस्टेशन, आपण इंग्लिशमध्ये शब्द वापरू की आकाशाचं मॅनिफेस्टेशन हे आम्हाला काम, क्रोध, शोक, मोह आणि भय ह्याच्यामध्ये आहे. तसंच चरण, वर्ण, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन हे वायूपासून म्हणजे जाणं, येणं, आकुंचन पावणं, प्रसरण पावणं, हे सगळं जे आहे हे सगळं वायूपासून, वायूचं मॅनिफेस्टेशन आहे. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन हे तेजाचे पंचविध गुण, आता पुढे आप लक्षण निरोपिले पाहिजे श्रीराम. कळायला अतिशय सोपं आहे, अतिशय स्टेप बाय स्टेप समर्थाने गेले. तेज म्हणजे अग्नी. आता आकाश, वायू, अग्नी, तिसरं पंचमहाभूतातलं तिसरं भूत म्हणजे तेज म्हणजे अग्नी, आणि त्याचे 5 पंचविध गुण. अग्नीचं मॅनिफेस्टेशन काय सांगितलं? क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन. अग्नी म्हणजे तेज, तेज म्हणजे शक्ती, त्या शक्तीमधूनच आम्हाला हे सगळं करता येतं. हे सगळं बघितलं तर हे ऍक्टिव्हिटी आहे. क्षुधा म्हणजे तहान लागणं, क्षुधा, तृषा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे भूक लागणं, तहान लागणं, आलस्य, निद्रा, मैथुन या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या आम्हाला ऍक्टिव्हिटी म्हणून आम्ही करतो. पण हे ऍक्टिव्हिटी ही म्हणजे आमची शक्ती आहे. शक्ती असेल तरच मला या सगळ्या गोष्टी करता येतात. आणि म्हणून ज्यावेळेला वयोवृद्ध झाल्यानंतर, सिनियर सिटीझन झाल्यानंतर बऱ्याच वेळेला मला
माझ्या शरीराला मला स्वतःला बेडवरून उठता सुद्धा येत नाही, माझं मला अन्न खाता येत नाही, माझं मला पाणी पिता येत नाही, बाकीच्या गोष्टी तर सोडूनच द्या. म्हणूनच शक्ती ज्याला आपण म्हणतो, की शक्ती म्हणजे तेज, आणि तेज हे 5 गुण आहे: क्षुधा, कृषा, आलस्य, निद्रा, मैथुन. आता पुढे आप लक्षण निरोपले पाहिजे श्रीराम. आप म्हणजे पाणी, क्षुलित, क्षोणित, लाळ, मूत्र, स्वेद हा पंचविध आपाचा भेद. पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे श्रीराम. म्हणजे आप म्हणजे पाणी, पाण्यापासून पंचविध 5 गोष्टी निर्माण झाल्या. त्याचं मॅनिफेस्टेशन शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र, स्वेद. म्हणजे थोडक्यात समर्थ आम्हाला एवढंच सांगतायत की ह्या सगळ्याच्यातून जरी आम्हाला हे सगळ्या शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र, स्वेद हे 5 वेगवेगळे जरी वाटले, तरी हे आपापासूनच झालेले आहेत, आपाचाच हे भेद आहेत आणि आपाचंच हे मॅनिफेस्टेशन आहे. जाणताना आम्ही त्या एकच आप आहे हे जाणलं पाहिजे. पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे. अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म, ऐसे स्थूल देहाचे वर्म बोलिले असे सिद्ध. म्हणजे अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे सगळे पृथ्वीचे 5 मॅनिफेस्टेशन आमच्याच शरीरामध्ये या अशा पद्धतीने आहेत की आम्हाला कळायला काहीच अवघड नाहीये. कारण आम्हाला अस्थि आहेत, हाडं आहेत, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मांस आहे माहिती आहे, त्वचा आहे माहिती आहे, नाडी आहे, रोम आहे. म्हणजे या सगळ्याच्यातून आम्हाला पृथ्वीचं मॅनिफेस्टेशन किंवा पृथ्वीचं आम्हाला अनुभव या आमच्याच शरीरातून आम्हाला मिळतो, असं इथं समर्थ म्हणतायत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे 5चे 25 ऐसे मिळून स्थूल देहास बोलीचे ते सिद्धा. म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू यांचे प्रत्येक 5चे परत 25 झाले. मग असे सूक्ष्माचे 25 आणि आता स्थूलाचे 25 असे मिळून 50 झाले. तिसरा देह कारण अज्ञान, चौथा महाकारण ज्ञान, हे 4 देह निशिता विज्ञान परब्रह्म ते सिद्धा. म्हणजे आता काय झालं? स्थूल देह झाला, सूक्ष्म देह झाला, कारण म्हणजे अज्ञान देह झाला, आणि चौथा महाकारण ज्ञान देह झाला. हे 4 देह म्हणजेच ते विज्ञान झालं, आणि त्याचा निरसन केल्यानंतर परब्रह्म आहे. आम्हाला काय पाहायचंय? एकच तत्व पाहायचंय. आम्हाला काय पाहायचंय? ते एकाच तत्वापासून, त्या परब्रह्मापासून हे सर्व निर्माण कसं झालेलं आहे ते पाहायचं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा सूक्ष्माचे 25 सांगितले, स्थूलाचे 25 सांगितले, 50 झाले. हे झाले 2 देह झाले. तिसरा देह म्हणजे कारण देह म्हणजे तेच अज्ञान, आणि चौथा महाकारण म्हणजे ज्ञान. अशा रीतीने 4 देहाचं निरसन केल्यानंतर, निरास केल्यानंतर काय जे राहतं ते परब्रह्म राहतं, ते तत्व राहतं. विचारे 4 देहा वेगळे केले, मी पण तत्वा सरिसे केले, अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी सिद्धा. म्हणून परब्रह्माचं जर आम्हाला दर्शन पाहिजे असेल, त्या आत्मारामाचं आम्हाला जर दर्शन पाहिजे असेल, त्या तत्वाचं जर आम्हाला दर्शन पाहिजे असेल, तत्वदर्शन जर आम्हाला जर पाहिजे असेल, तर हे विचारांनी हे 4ही देह निरास केले पाहिजेत, वेगळे केले पाहिजेत. आज ते एकच असल्यासारखे वाटतात, ते मला वेगवेगळे सेपरेट केले पाहिजेत. म्हणजेच काय? विचारांनी आम्हाला स्थूल देहापासून सूक्ष्म देह सेपरेट करता येत नाही. देयर इज नो फिजिकल प्रोसेस हिअर. फक्त विचारांनी, चिंतनानी हा करायचा आहे. आणि ज्या वेळेला असं आम्ही चिंतन करतो, विचार करतो, काय जर होत असेल तर माझं स्वतःचं मी पण जातं. बघा किती शास्त्रामध्ये सूक्ष्म आहे. म्हणजे साधकांनी नेहमी ठरवलं पाहिजे की जर साधकाला प्रत्येक वेळेला जर वाटत असेल की हे मी करतोय, माझ्यामुळे होतंय, ही माझी माणसं आहेत, हे माझं कार्य आहे, हे माझ्यामुळे हे होत असल्यामुळे असं फळ मिळालं तरच मला ते चांगलं वाटेल, म्हणजे माझे लाईक्स आहेत, माझे डिसलाईक्स आहेत, मला हे असं पाहिजे, म्हणजे माझ्या कामना आहेत, हे जर सगळं जर असेल तर मी या 4 देहापासून वेगळा नाही, हे साधकाला कळलं पाहिजे. आणि जर मी विचारांनी हे जर सगळं जाणून घेऊन जर या सृष्टीमध्ये वावरत असेल, तर त्या माणसामध्ये काय होत असेल, त्या साधकामध्ये काय होत असेल, तर त्या साधकामध्ये मीपणा येत नाही. मीपणा म्हणजे माझा अहंकार, माझा अभिमान कुठेही येत नाही. म्हणजेच तो फक्त या सृष्टीमध्ये, या भूतलावर आहे, तो कार्य करतो, पण ते कार्य काय करावं त्याच्यासाठी नाही, कुणासाठी, म्हणजे तो कुणासाठी कार्य करतो? समाजासाठी कार्य करतो, तो स्वतःसाठी कार्य करत नाही.
मला त्याचे लाईक्स आणि डिसलाईक्स नाहीत, त्याला काहीही अकम्प्लिश करायचं नाही, त्याला फक्त ह्या भगवंतानी त्याला या शरीरात दिलेलं आहे म्हणून तो जगतो. करिष्ये वचनम तव. आणि ज्यावेळेला करिष्ये वचनम तव असं ज्या वेळेला त्याचा भाव होतो, त्यावेळेला तो त्या एका तत्वाला मानतो, त्या तत्वाचं श्रेष्ठ आणि ज्येष्ठ पण तो निसंशय यथार्थपणे जाणतो. त्याच वेळेला तो काय होतो तर त्या तत्वासारखा होतो. आणि यालाच अनन्य हा शब्द वापरलेला आहे. म्हणून बघा किती सिंपल सांगितलं समर्थांनी. म्हणजे एखादा माणूस म्हणतो की अरे मी हे करतो, मी हे इतके वर्ष मी तीर्थक्षेत्राला जातो, इतके वर्ष मी ध्यान करतोय, इतके वर्ष मी गीता वाचतोय, इतके वर्ष मी जप करतोय, पण तरी सुद्धा मला माझ्या तत्वाचं दर्शन झालेलं नाही. अजूनही मी शांत झालेलो नाही, अजूनही मी निसंशय झालेलो नाही. असं जर एखाद्या कुणाला जर वाटत असेल तर त्यांनी हा समाज जर अतिशय काळजीपूर्वक पाहिला तर त्यांना कळेल की नक्की काय केलं पाहिजे. विचार मार्ग, विवेक मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग म्हणजे काय हे आम्हाला इथं या समासामध्ये नक्कीच समर्थ दाखवतात आणि म्हणतात की जर ते तत्व आम्हाला जर पाहिजे असेल तर हे सगळं चार देह निराश केले पाहिजेत. म्हणजे पहिल्यांदा ते एकच आहेत, ते वेगवेगळे केले पाहिजेत आणि वेगवेगळे केल्यानंतर ते सर्व चारीच्या चारी देह निराश केले पाहिजेत. म्हणजे त्याचा नाश नाही आहे तो देह, पण त्याचं महत्व कमी केलं पाहिजे. आज आम्हाला या देहाचं महत्व आहे, आज आम्हाला खाण्याचं महत्व आहे, आम्हाला पिण्याचं महत्व आहे, आम्हाला सर्वांचं महत्व आहे. मला हेच काय पाहिजे, हेच मला खायला पाहिजे, तेच प्यायला पाहिजे, असेच कपडे घालायला पाहिजेत, असे कपडे घातल्यानंतर असं मी वागेल, असं असे मला लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे. असं ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला हे चारही देह हे वेगळे केलेले नाहीत असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणूनच मी स्वतःला माझी आयडेंटिटी जपण्याचा प्रयत्न करतो. मी इतरांपासून वेगळा आहे, मी कोणीतरी वेगळा आहे, माझं आयडेंटिटी मी आटोकाट दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि बरोबर याच्या उलट साधक काय म्हणतो की त्यावेळेला तो काय होतो, मला कुठलीही आयडेंटिटी नाही, मला कुणीही काहीही म्हणलं नाही तरी मला काहीही फरक पडत नाही. तो कुणावरही अवलंबून नाही, तो इतरांवर अवलंबून नाही, मला इतर काय लोक म्हणतात ह्याचा त्याला काहीही घेणं देणं नाही. तो फक्त त्याने चारही शरीर वेगळी करून निराश केलेली आहेत आणि तो त्या एकाच तत्वाशी एकरूप झालेला आहे. तेच आत्मनिवेदन भक्ती आहे, तीच अनन्यता आहे. परत म्हणजे जर आपण जर गीता पाहिली, अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. असा जो अनन्य भक्त आहे की जो दुसरा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्या एकाच तत्वाशी एकरूप झालेला आहे, त्याला दुसरं काहीही माहिती नाही, दुसरं काय, अशाच माणसाचा योगक्षेम भगवान वाहतो. बाकीच्या कुणाचाही योगक्षेम भगवान वाहत नाही. वाहत नाही म्हणजे काय तर त्या एकाच तत्वापासून सर्व तयार झालेले आहेत बरोबर, पण बाकीचे सर्व डिफरन्सिएशन स्वतःच ठेवतात आणि त्यामुळे तो कितीही जरी म्हणला भगवान तरी सुद्धा तो आम्हाला मदत करू शकत नाही. तो काय म्हणतो, भगवान काय म्हणतो की हा तू स्वतःला वेगळा समजतोस माझ्यापासून, पण ठीक आहे तू कर, मग माझ्यापाशी कशाला येतोस तू, तू स्वतःला मोठा समजतोस, तू स्वतःला वेगळा समजतोस, तू तुझं मी पण जपतोस, तू वेगळा आहेस, तुझी सेपरेट आयडेंटिटी आहेस, मग कर. मग तू करता झालास, तू भोगता झालास, मग जसं करशील तसं तुला भोग, मग तुला फळं पण तशीच मिळतील आणि तसंच तुला भोगायला लागेल. ही अनन्यता नाही. आणि म्हणून अनन्यता मिळवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि अनन्यता येणं तीच आत्मनिवेदन भक्ती आहे, तीच श्रेष्ठ भक्तीची पायरी आहे. ती आपण पाहिलेली आहे यापूर्वी. आणि ते म्हणजेच तेच परब्रह्म आहे, तेच तत्व आहे आणि तेच आत्मदर्शन किंवा आत्मारामाचं दर्शन आहे. विवेके चुकला मृत्यू जन्म मृत्यू, नरदेही साधिले महत्कृत्य, भक्तियोगे कृतकृत्य सार्थक झाले सदा. म्हणून समर्थ म्हणतात की ज्या वेळेला असं आम्ही अनन्य भक्ती करतो, आत्मनिवेदन भक्ती करतो किंवा हे तत्वशोध करतो किंवा तत्वबोध घेतो, सगळे चारी देह वेगळे करतो, 25 तत्व 50 तत्व असे समजून घेऊन ते वेगवेगळे करून
आम्ही काय करतो, विचार करतो, त्या विवेकाने काय होत असेल तर जन्म मृत्यू चुकतो. म्हणजेच काय होतं, आत्मज्ञान होतं. म्हणजेच काय होतं, परब्रह्माचं यथार्थ आणि सम्यक समजतं. नरदेही साधिले महत्कृत्य. या नरदेहामध्ये असतानाच त्यानं काय केलेलं आहे, महत्कृत्य समर्थ म्हणतात. कारण आपण बाकीच्या सगळ्या कृती करतो. बाकीच्या कृती कुठल्या कुठल्या असतील, अनेक कृती करतो, अनेक बेसिकली मी कार्य करतो आणि आम्ही काय म्हणतो की अरे हा केवढं कार्य केलं या माणसाने, केवढं केवढं महान कार्य केलं. समर्थ म्हणतात की अरे हे कुठलंही कितीही महान कार्य असलं तरी त्याच्यापेक्षा मोठं कार्य आहे, त्याच्यापेक्षा मोठं कार्य आहे. इट इज अ थेरी ऑफ रिलेटिव्हिटी. कुठलंच कार्य मोठं असू शकत नाही. सर्वात एकच कार्य मोठं आहे आणि ते म्हणजे आत्मज्ञान घेणं. ते म्हणजे हे चारी देह निराश करणं. ते म्हणजे चारी देह निराश करून त्या तत्वामध्ये स्थिर होणं. म्हणजेच आत्मज्ञानी होणं, म्हणजेच आत्मरामाचं दर्शन होणं. हे एकच महत्कृत्य आहे. याच्यापेक्षा दुसरं कुठलंही, दॅट इज द मोस्ट अकम्प्लिशमेंट वन पर्सन कॅन हॅव बाय हॅव्हिंग अ बर्थ ऑफ ह्युमन बिईंग. नरदेही साधिले महत्कृत्य. या नरदेहामध्ये येऊन जर एकच ते कृत्य केलं, ते महत्कृत्य केलं तर तोच कृतकृत्य झाला. म्हणून समर्थ म्हणतात, आणि हे भक्तीशिवाय होत नाही. भक्ती दाखवता येत नाही, भक्ती बोलता येत नाही. भक्ती हा भाव आहे. भक्तीशिवाय काहीही होत नाही. आणि म्हणून भक्ती योगे कृतकृत्य सार्थक झाले. समर्थ म्हणतात की एकच सार्थक करावं. नरदेहामध्ये येऊन, मनुष्य देहामध्ये येऊन एकच सार्थक आहे, एकच आम्हाला कृत्य सांगितलेलं आहे, ते महत्कृत्य म्हणजे दासबोधाचा अभ्यास करून तिथपर्यंत पोहोचणे, आत्मारामाचं दर्शन घेणे. म्हणजेच, आणि हे सांग ह्याच्यामध्ये कुठलीही अँबिग्युटी नाहीये. बघा, जर आता आपण हे जे जर 31 ओव्या पाहिल्या तर समर्थ म्हणतात की अशा पद्धतीने जर आम्ही विचार केला, आणि नुसता विचार नाही, वरवरचा विचार नाही, असा चिंतन केलं, विचार केला, आणि जर विचार करता 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 आम्ही सर्व गळून पडलंच पाहिजे. तेवढी ही शक्ती आहे परमार्थामध्ये, तेवढी ही शक्ती या दासबोधामध्ये आहे. आणि म्हणून जर या दासबोधावर विश्वास असेल, भक्ती असेल, तरच आम्ही हे नुसते ओव्या वाचत नाही, तर त्या ओव्याचं आम्ही आमच्या मनामध्ये धारण करतो, त्या पद्धतीने त्याचं आचरण करतो, आणि आचरण करत 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 आम्ही ते कृत्य म्हणजेच महत्कृत्य म्हणजेच त्या तत्वाचा बोध, शोध घेतो, आणि आम्ही त्याच्याशी अनन्य भावाने एकरूप होतो. आणि त्याच वेळेला आयुष्याचं, या नरदेहाचं सार्थक होतं. आणि त्याच्यानंतर परत पुढे कुठलाही देह नाही, कुठलाही जन्म नाही. कारण का, एकदा त्या परब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर, तत्वाशी एकरूप झाल्यानंतर परत हा देहाचा, परत या सूक्ष्म देहाला, परत या देहाला दुसरं कुठलाही जन्म मृत्यू नाही. आणि म्हणूनच विवेके चुकला जन्म मृत्यू, नरदेही साधिले महत्कृत्य, भक्ती योगे कृतकृत्य सार्थक झाले श्रीराम. इतिश्री पंचीकरण, केलेची करावे विवरण, लोहाचे झाले सुवर्ण, परिसाचे नियोगे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे हे जे पंचीकरण आहे, याचं विवरण केल्यानंतर काय होत असेल तर लोहाचं सुवर्ण होतं. कुणाच्या वेळेला परिसाचेही योगे. परीस जर लोहाला लावला तर त्या लोहाचा सुवर्ण होतो. म्हणजे थोडक्यात काय की आम्ही आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये लोखंड आहोत, म्हणजेच दगड आहोत. म्हणजे आम्हाला हे माहिती नव्हतं, आम्हाला हे काहीच माहिती नव्हतं. आम्ही बाकीची सगळी शास्त्र शिकलो. आम्ही मेडिकल सायन्स शिकलो, आम्ही इंजिनिअरिंग शिकलो, आम्ही आर्ट्स शिकलो, कॉमर्स शिकलो, बाकीचं सगळं शिकलो. त्याच्यातून आम्ही पैसे मिळवले, आम्ही घरं बांधली, आम्ही सर्व काही केलं, पण आम्ही सर्व कृत्य केली. पण आम्ही जर समजून घेतलं नाही की मी कसा जन्माला आलो, मी का जन्माला आलो, माझ्या आयुष्यामध्ये का असे घटना घडत आहेत, माझा मूळ कोण आहे, ह्या सर्व गोष्टींचा जर मी विचार केला नाही, आणि ज्यावेळेला मी विचार करतो त्यावेळेला या लोहामध्ये परीस म्हणजे कोण, तर दासबोध असेल, सद्गुरू असतील, त्या सद्गुरूंच्या योगानं, त्या परिसाच्या योगानं या लोहाचं स्वर्ण होतं. म्हणजेच माझ्यामध्ये चेंज होतो. लोहाचं स्वर्ण होणं म्हणजेच मी पूर्वी
माझी व्हॅल्यू कमी होते, आता माझी व्हॅल्यू वाढलेली आहे. पण समर्थ म्हणतात की अरे हाही दृष्टांत खरं दृष्टांत म्हणून दिलेला आहे. परिसाचेनी परिस करवे ना राम, म्हणून म्हणून हा फक्त दृष्टांत म्हणूनच घ्यावा, कारण आपल्याला सगळ्यांना हा दृष्टांत माहिती आहे. पण दृष्टांत सुद्धा मी मोठ्या आवडीने सांगतो, मोठ्या फोर्सफुली सांगतो. पण समर्थ म्हणतात की शरण जाता साधू जना, साधूच होईचे राम. म्हणून पहिल्यांदा जर काय महत्वाचं असेल तर हे फक्त एकाच गोष्टीने होतं की साधूला शरण जाण्याशिवाय होत नाही. का असं आहे? तर जोपर्यंत मी साधूला शरण जात नाही, जोपर्यंत सद्गुरूंना शरण जात नाही, तोपर्यंत मला माझ्या आयडेंटिटी, सेल्फ आयडेंटिटी, माझा अहंकार, माझा अभिमान मी तसाच ठेवतो. आणि ज्यावेळेला मी माझा अहंकार तसाच ठेवतो, त्यावेळेला मी त्या परब्रह्मापासून वेगळा होतो. आणि ज्यावेळेला मी त्या साधूंच्या डोक्यावर पाया ठेवतो, मी सद्गुरूंच्या डोक्यावर सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवतो, सॉरी, त्याच वेळेला काय होत असेल तर माझा अभिमान कळून पडतो, माझा अहंकार कळून पडतो, माझं मी पण कळून पडतो. आणि काय होत असेल तर साधू साधूला तयार करतो, सद्गुरू हा शिष्याला तयार करतो आणि तो आपल्यासारखं करतो. तो साधू म्हणजे सद्गुरू कसे आहेत? ते स्वतः निर्गुण निराकार परब्रह्म तत्वासारखे आहेत. नव्हे नव्हे, ते स्वतः या शरीरामध्ये असताना, या स्थूलामध्ये असताना त्या परब्रह्म परमात्म तत्वाशी एकरूप झालेले आहेत. आणि म्हणूनच ते साधू आहेत, म्हणूनच ते सद्गुरू आहेत. बाकी कुणीही सद्गुरू होऊ शकत नाही. भगवी कपडे घातल्यानंतर तो सद्गुरू किंवा साधू होऊ शकत नाही. त्याच्यासाठी त्याला त्याचं मन तयार करायला पाहिजे. या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स मधून त्याला जायला पाहिजे. आणि त्याच वेळेला तो अनन्य झाल्यानंतरच तो स्वतः तसा होतो. आणि त्याच वेळेला तो इतरांना तसं होण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो. त्याच वेळेला तो इतरांना तो आपल्यासारखं करू शकतो, एवढी त्याच्याकडे कपॅबिलिटी येते. आणि ती कपॅबिलिटी येते म्हणून तो सगळ्यांना अशी खिरापत वाटल्यासारखं माझ्याकडे आत्मज्ञान आहे, मी तुम्हाला आत्मज्ञान देतो असं सांगायला जात नाही. कारण आता त्याला त्याची गरजच वाटत नाही, कारण तो तृप्त आहे, तो त्यानं त्याचं जीवन सार्थक केलेलं आहे, तो कृतकृत्य आहे, तो त्या परब्रह्म परमात्म्याशी एकरूप झालेला आहे. त्यामुळे त्याला आम्ही शोधून काढलं पाहिजे, कारण आत्मज्ञानी पुरुष असा वरून दाखवता येत नाही, तो मनानी तसा झालेला आहे. आणि म्हणून त्याला आम्ही शरण गेल्याशिवाय तो आम्हाला आत्मबोध किंवा तत्वबोध आम्हाला करत नाही. आणि म्हणूनच आमचं कर्तव्य एकच आहे की पहिल्यांदा तो साधू ओळखणं, तो महात्मा ओळखणं आणि तो त्याला शरण जाणं आणि त्याच्यासारखं त्याच्या कृपेने होणं, हेच या समासाचं प्रयोजन आहे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तत्व निरूपण नाम समास 8वा. समास 9वा तनुष्टय तनु तनु चतुष्टय निरूपण. श्रीराम म्हणजे 4 देह, परत तेच विषय आहे. म्हणजे दोन्ही समास हे बरोबर एकमेकाला मिळते जुळते आहेत. आपण ते दोन्ही एकत्रितच पाहतो आहोत. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण, जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणा विसिता. बघा परत किती किती सिमिलॅरिटी आहे या सृष्टीमध्ये. बघा म्हणजे भगवंताचा डिझाईन आहे, तो डिझायनर आहे, महा डिझायनर आहे. कारण आम्ही वेगवेगळ्या गोष्टी डिझाईन करतो, आम्ही फर्निचर डिझाईन करतो, आम्ही फोन डिझाईन करतो, आम्ही वेगवेगळ्या चिप डिझाईन करतो, आम्ही वेगवेगळ्या मेकॅनिकल गोष्टी डिझाईन करतो, बरोबर आहे ना. पण त्या भगवंताचं डिझाईन असं आहे की 4च देह आहेत, 5वा देह नाही. स्थूल सूक्ष्म कारण महाकरण ऐसे चत्वार देह जाण. मग 4 देह का? तर त्याला 4 अवस्था आहेत. जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या म्हणजे 4 अवस्था आहेत. कशाच्या अवस्था आहेत? या देहाच्या अवस्था आहेत. आणि मग जर हे असेल तर त्याचं परत 4 त्याचं सांगितलं. जर मला जर जागृती स्वप्न सुषुप्ती असेल, हे जर माझं स्वतःच व्यष्टीचं स्वरूप असेल तर त्याला इक्विव्हॅलंट समष्टी असणं आवश्यक आहे. आणि त्याला म्हटलं विश्व तेजस प्राज्ञ प्रत्येकात्मा हे अभिमान,
नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान, मूर्धनी ते स्थूल भोग, प्रविक्त भोग, आनंद भोग, आनंदावभास भोग, ऐसे चत्वार भोग चौदेहाचे. म्हणजे 4 देह झाले, 4 अवस्था झाल्या, 4 अभिमान झाले, विश्व तेजस प्राज्ञ प्रत्येगात्मा, नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान, मूर्धनी स्थान. हे हे झालं स्थूल भोग, प्रवृत्त भोग, हे 4 भोग झाले, चत्वार भोग झाले 4 भोगांचे. आकार, उकार, मकार, अर्धमात्रा तो ईश्वर, असे 4 आकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा म्हणजे 4 म्हणून तो ईश्वर झाला. ऐसा मात्रा चत्वार चौदेहाच्या सिरा. म्हणून 4च्या स्टेप मध्ये, संख्येमध्ये हे सगळं आता समर्थांनी हे बसवलेलं आहे. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण, म्हणजे गुण किती झाले, परत 4 गुण झाले. ऐसे चत्वार गुण चौदेहाचे सिरा. म्हणजे 4 देह आहेत, त्याला 4 गुण आहेत, 4 अवस्था आहेत, 4 भोग आहेत, 4 सर्व ठिकाणी हे 4 आम्हाला इथे दिसतं. क्रियाशक्ती, द्रव्याशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, ऐशा चत्वार शक्ती चौदेहाच्या. म्हणून आपल्याकडे आपल्या देहामध्ये म्हणजे या देहामध्ये 4 शक्ती आहेत. क्रियाशक्ती आहे. क्रियाशक्ती असल्याशिवाय मी कुठलीही कृती करू शकत नाही. आता थंडीचे दिवस आहेत, मला असं थंडीमध्ये पांघरून घेऊन पडून राहावं असं वाटतंय. माझ्यामध्ये आता कुठलीही क्रिया करण्याची शक्ती नाही, त्यावेळेला मी पडून राहतो. आणि मला जर कुठलीही क्रिया करायची असेल तर त्याच्यासाठी मला शक्ती लागते, त्यासाठी ऍक्शन करावी लागते, त्याला क्रियाशक्ती म्हटलं. द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती. इच्छा असल्याशिवाय मी करू शकत नाही. प्रथम म्हणजे मनामध्ये संकल्प येणं आवश्यक आहे, मनामध्ये इच्छा येणं आवश्यक आहे, त्याशिवाय मी कुठलंही कार्य करू शकत नाही. पण कुठलंही कार्य करण्यासाठी ते कार्य कसं केलं पाहिजे याच्यासाठी टेक्निकल नो हाऊ मला असणं आवश्यक आहे, त्याला ज्ञानशक्ती म्हणलेलं आहे. आणि इच्छाशक्ती असेल, ज्ञानशक्ती असेल, क्रियाशक्ती असेल, हे सगळं जरी शक्ती असेल तरी सुद्धा द्रव्य शक्ती असल्याशिवाय मी कुठलीही क्रिया सफळ संपूर्ण होऊ शकत नाही. ऐशा चत्वार शक्ती चौदेहाच्या सिद्धाम. ऐसे हे 32 तत्वे, दोन्हीची 50 तत्वे, अवघी बिळोनी 82 तत्वे, अज्ञान आणि ज्ञान सिद्धाम. म्हणून समर्थ म्हणतात की अशी 32 तत्व झाली. पूर्वी किती सांगितली, 50 सांगितली, आता ही सांगितली 32 तत्व. आणि 32 आणि 50 असं मिळून किती झाले, तर 82 झाले. आणि त्याच्यामध्ये 2 मिळवले, कुठले, ज्ञान आणि अज्ञान. अशा रीतीने 84 झाले. ऐसी हे तत्व जाणावी, जाणून माईक ओळखावी, आपण साक्षी निरसावी, येणे रीती सिद्धा. म्हणून समर्थ म्हणतात की अशा रीतीने ही सगळी तत्व ओळखावीत आणि काय करावं, आपण त्याचा साक्षी व्हावा. साक्षी भावानं त्याचा निराश करता यावा. म्हणजे निराश म्हणजे काय, तर निराश म्हणजे त्याच्यापासून अलिप्त होणं, निसंग होणं, त्याच्याशी एकरूप झालं. म्हणजे जर आम्ही या सगळ्या तत्वांशी जर एकरूप झालो तर आम्ही काय झालो, ही प्रकृती आहे, आम्ही प्रकृतीमध्ये वाहत गेलो. आणि ते तत्व कसं आहे, तर ते साक्षी आहे, ते अलिप्त आहे, ते निसंग आहे. म्हणून गीतेमध्ये 15व्या अध्यायात म्हणलेलं आहे, असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. म्हणून असंगता, साक्षी भाव हा एक मोठा अभ्यास आहे. या सगळ्यामध्ये न रमता, या सगळ्यामध्ये न मिसळून जाता, साक्षी भावानं म्हणजे अलिप्त भावानं फक्त ते करत राहणं, त्याच्याकडे पाहत राहणं, म्हणजे साक्षी म्हणजे ज्ञान. ज्ञाने ओळखावे अज्ञान, ज्ञाना अज्ञानाचे निरशन देहासारिखे सिद्धा. म्हणून समर्थ म्हणतात की साक्षी भावाचा अभ्यास हेच ज्ञान आहे. म्हणजे मी व्यवहारामध्ये साक्षी भावानं वागणं हेच ज्ञान आहे. ज्ञानी माणूस कसा, की ज्ञानी माणूस व्यवहारामध्ये वागतो, तुमच्या आमच्यासारखाच दिसतो, तुमच्या आमच्यासारखीच कर्म करतो, पण तो कधीही त्याच्यामध्ये लिप्त होत नाही, त्याच्यामध्ये वाहत जात नाही. त्याचा तो साक्षी भावानं, अलिप्त भावानं, निसंग राहून त्या सर्व कर्मामध्ये भाग घेतो. देयर इज लॉट ऑफ डिफरन्स. जर मी त्या कर्मामध्ये जर वाहत गेलो किंवा त्या कर्मामध्ये मी लिप्त गेलो म्हणजे काय झालं, त्या कर्माचं फळ असं पाहिजे, ते कर्माचं फळ असं झालं तरच मला बरं वाटेल, म्हणजे मग मी आनंदी होईल. ते कर्माचं फळ मला पाहिजे असं मिळालं नाही म्हणजे मी दुःखी होईल. मग मला फळ असं मिळालं, मग त्याला फळ असं का मिळालं, म्हणजे मला त्याच्यासारखं फळ मिळालं नाही. म्हणजे हे जे सगळं चक्र आहे, हे सगळं मनाचं खेळपणाचे चक्र, हे साक्षी भाव नसल्याचं लक्षण आहे, हे अज्ञानाचं लक्षण आहे. आणि अज्ञानामुळे काय होतं, अज्ञानामुळे भीती निर्माण होते, अज्ञानामुळं चिंता निर्माण होते, अज्ञानामुळे टेन्शन निर्माण होतं, अज्ञानामुळे इन्सिक्युरिटी निर्माण होते. आणि म्हणूनच म्हणलेलं आहे
की जर आम्हाला असा जर माणूस जर ओळखायचा असेल तर त्याच्याकडे पाहावं. तो साक्षी भावानं सर्व कार्य करत असतो. तोच आत्मज्ञानी पुरुष आहे. ज्ञाने ओळखावे अज्ञान. मग आपल्याकडे आम्ही ज्ञानी आहोत का आम्ही अज्ञानी आहोत हे कसं ओळखायचं? मला शब्दांनी सांगता येतं, मला बोलता येतं, मला प्रवचन करता येतं, म्हणून मी ज्ञानी होत नाही. तर त्या पद्धतीने जर मी स्वतः जर वागत असेल, त्या पद्धतीने मला ज्ञान काय आहे हे जर मला कळलं असेल, तर मला अज्ञान काय हेही कळलं पाहिजे. आणि अज्ञान काय हे कळल्यानंतर ज्ञानाने कसं वागता येतं, ज्ञानाने कसा अज्ञानाचा निराश करता येतो हेही मला कळलं पाहिजे. आणि ते कळणं म्हणजे काय? साक्षी भावाचा अभ्यास. मी साक्षी राहणं, मी अलिप्त राहणं, मी निसंग राहणं, प्रत्येक प्रसंगामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 24/7 ऑलवेज ऑन, ऑलवेज कनेक्टेड, मी साक्षी भावाने वागतो. हेच ज्ञान आहे. आणि हेच ज्ञान अज्ञानाचे निरसन देहासारखे सिरा. म्हणून अज्ञानाचा निराश अज्ञानाने होतो. आणि ज्ञान आल्यानंतर ब्रह्मांडी देह कल्पिले, विराट हिरण्यगर्भ बोलिले, हे ते विवेक निरसले आत्मज्ञाने सिरा. मग तर विराट दर्शन हे काय आम्हाला कळतं, हिरण्यगर्भ काय हे कळतं, ब्रह्मांड काय हे कळतं. आणि त्यासाठी आम्हाला काय करायला सांगितलेलं आहे की आत्मानात्म विवेक कशासाठी करायला सांगितलंय? व्यष्टीसाठी करायला सांगितलं. आत्मा काय आणि अनात्मा काय या शरीरासाठी, या व्यष्टीसाठी इंडिव्हिज्युअल लेवलला करायला सांगितलं आहे. आणि सारासार विचार कशासाठी करायला सांगितलंय? ब्रह्मांडासाठी. मी सोडून जे सगळी काही सृष्टी आहे, ब्रह्मांड आहे, समष्टी आहे, त्याचा विचार करण्यासाठी सारासार विचार सांगितला. म्हणजे दोन विचार, आत्मानात्म विवेक, आत्मानात्म विचार किंवा आणि सारासार विचार, व्यष्टी आणि समष्टी या दोन्हीचाही विचार, पंचभूतांची माईक वार्ता प्रचित. आणि मग असा विचार केल्यानंतर ते पंचभूत महाभूत काय आहेत हे आम्हाला प्रचितीला येतं, ते आम्हाला कळतं. पंचमहाभूत म्हणजे आकाश, वायू, अग्नी, आपण अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम, हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म, प्रत्यक्ष शरीरे हे मर्म शोधून पहावे सीताम. आता मगाशी जसं म्हणलं तसे ही समर्थांनी दोन समास म्हणजे दोन ठिकाणी दिलेली प्रवचनं आहेत. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेळेला आपल्याला थोडस रिपिटेशन झाल्यासारखी वाटेल, परंतु रिपिटेशन नसून ते आपल्याला आपल्या मनामध्ये ते ठोकून 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 बसावं म्हणून समर्थांनी हे परत एकदा आम्हाला या पद्धतीने सांगितलेलं आहे. अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम, हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म, प्रत्यक्ष शरीरे हे वर्म शोधून पहावे श्रीराम. शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र, स्वेद, हे आपाचे पंचक भेद, तत्वे समजोनी विशद करून घ्यावे श्रीराम. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन, हे पाचही तेजाचे गुण, या तत्वाचे निरूपण केलेची करावे श्रीराम. चरण, वर्ण, प्रसारण, निरोध, आकोचन, हे पंचही वायूचे गुण श्रोती जाणावे श्रीराम. काम, क्रोध, श्लोक, मोह, भय, हे आकाशाचा परिपाये, हे विवरल्या विण काय समजव जाणे श्रीराम. ऐसे हे स्थूल शरीर 25 तत्वांचा विस्तार, आता सूक्ष्म देहाचा विचार बोलीचेल श्रीराम. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आकाश पंचकाचा विचार, पुढे वायो निरोत्तर होऊन ऐका श्रीराम. व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान, ऐसे हे पाचही गुण वायू तत्वाचे श्रीराम. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण, हे पाचही तेजाचे गुण, आता आप सावधान ऐका श्रीराम. वाचा, पाणी, पाद, शिष्णगुद, हे आपाचे गुण विशद, आता पृथ्वी विशद दिरोपरी श्रीराम. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, हे पृथ्वीचे गुण विशद, ऐसे हे 25 तत्वभेद सूक्ष्म देहाचे सिद्ध. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तनु चतुष्टय नाम समासन. अशा पद्धतीने तनु चतुष्टय, अशा पद्धतीने समर्थांनी शरीराचे 4 प्रकार, 4 भाग किंवा 4 प्रकार आम्हाला इथं समर्थांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहेत. म्हणजे जसं पहिला समास होता तत्व, तसाच हा तनु चतुष्टय समास आहे. त्याच्यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे आणि म्हणून आपण हे दोन्ही समास एकत्रितपणानं पाहिलेले आहेत. आज आता आपण इथेच थांबू. उद्या गीता जयंती आहे, त्यानिमित्तानं आपण भगवंताला प्रार्थना करू, समर्थांना प्रार्थना करू की आम्हाला सर्वांना, सर्व साधकांना विराट दर्शन व्हावं आणि विराट दर्शन होऊन ही सगळी तत्व आम्हाला त्या एकाच भगवंताच्या ठिकाणी, एकाच तत्वाच्या ठिकाणी
पाहायला मिळावीत आणि आम्ही सुद्धा त्या तत्वाशी अनन्य भावानं एकरूप व्हावं आणि आम्ही त्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जावं अशी मी प्रार्थना समर्थाकडे भगवंताकडे करतो, श्रीरामाकडे करतो आणि इथेच थांबतो. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. हो. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरिये दयाळा, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दैसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया. देवराया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. छान. श्रीराम. श्रीराम. मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ आपण अनम्यूट करून काही शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील तर आपण ते डिस्कस करू शकतो. जय श्रीराम. जय श्रीराम. हा, त्यांनी आज फारच किती सांगितलंय ना की सूक्ष्म देह पाहण्याची शक्ती यायला पाहिजे. नुसतं वाचन करून उपयोग नाही. तर ही सूक्ष्म देह पाहण्याची शक्ती ती कशी आपल्याला अंगी बाणवायची ह्याचं खूप समर्थांनी किती सखोलपणे आणि किती साध्या विचारांनी हे सगळे विचार म्हणजे त्यांनी आपल्या पुढे मांडले. तर आपण अगदी सहजपणे हे करण्याची खरं म्हणजे आपल्यात शक्ती आहे आणि त्या तत्वाची किंवा आत्म्याची शक्ती आहे. पण त्याच्यासाठी आत्मविश्वास हा जरूर आहे. हे समर्थांनी अगदी ठासून सांगितले. किती सुंदरपणे सांगितलंय त्यांनी की मनातील विकार हा आकाशाचा अन्वय म्हणून आलेले आहेत. म्हणजे आकाशाने निर्माण केलेत असं म्हणायचंय का त्यांना? हा, आपण पंचीकरण ज्याला पाहिलं त्याच वेळेला तिथं की आकाशातून निर्माण आकाशातून शब्द होतो. म्हणजे म्हणून आकाशात ज्याला पहिल्यांदा जो शब्द तयार झाला, आकाशाचा ध्वनी म्हणतो आपण, गडगडाट म्हणतो, त्याच्यातून तो शब्द तयार झाला असं तसं. अच्छा. हा हा. तर हे आत्मज्ञान झालं की किती म्हणजे कृतकृत्य होतो माणूस. आणि दासबोध हा खरं परिसरूप आहे आपल्यासाठी. तर आपण त्याला आपल्या लोखंडाचं तो सोने करणार आहे. हे मला फार छान म्हणजे आवडलं. पण काय करायचं, त्याला शोधलं पाहिजे आपण. नुसतंच वाचन करून जमणार नाही. तर अंतर्ज्ञान किंवा मनोमन त्याचा शांतपणे विचार केला तर मला वाटते की हे काही अशक्य नाही. पण आपण काय करतो की जे करतोय आपण त्याचं मला फळ मिळालं पाहिजे. मी इतका जप केला, मी हे मागितलं, नवस केला, मी इतका जप केला तरी मला मिळालं नाही, ह्याच भावनेत आपण आपलं आयुष्य घालवतो. तर तसं नाही पाहिजे. तर भावानं आपले जे भाव आहेत ते निस्संग पाहिजेत किंवा काही मागण्यासाठी नसावेत.
आणि ते जर न मागता जर आपण जर केलं तर आपल्याला कल्पनाही नाही इतकं रामराय आपल्याला देईल. आपण म्हणजे घेणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी असा प्रकार होईल. पण आपलं सगळं स्वार्थाकडे लक्ष असल्यामुळं हे खूप कमी जणांना जमतंय असं मला एक वाटलं ह्याच्यामुळं. आणि भक्तीचं पण तुम्ही फार छान सांगितलं. परवाच एक अष्टावक्र गीतेमध्ये पण फार छान मला भक्तीविषयी म्हणजे मला एक 2-4 वाक्य सांगावी वाटतात, की भक्तीचा जर रस मिळाला तर तुम्हाला काही जरूरच नाही आहे की हे करायचं. त्याच्यामध्ये परमानंद इतका आहे. पण आपण दुःखी का होतोय? कारण आपल्यात म्हणजे जी भक्तीचा म्हणजे जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे ती भक्ती आपण करत नाही, त्यामुळं आपण दुःखी आहे. आणि त्यांनी हे पण सांगितलं की भक्ती मिटती नहीं, अमृत स्वरूप है वो, उसका कभी वो कभी खत्म नहीं होती ना थकती है, लेकिन हम जड़ता में, घोर जड़ता में अपनी चेतना को ही खा जाते हैं. म्हणूनच त्यांनी पुढे सांगितलं की अटूट श्रद्धा, श्रद्धा आणि विश्वास हे भयंकर जरूर आहे. असं एक मला ह्याच्यावरनं सांगावंसं वाटलं. बाकी सगळं सुंदरच, फारच छान. म्हणजे सूक्ष्मपणे आपला किती 50 आणि 32 हे प्रकार खरंच समर्थांचं म्हणजे बुद्धीच्या पलीकडे आहे आपल्याला समजणं. जय गुरुदेव. जय गुरु. अजून काही कोणाला शंका? ज्योतिताई. जय श्रीराम. जय श्रीराम. सगळ्यात प्रथम तर तुमच्या कमिटमेंटला माझं वंदन आणि प्रणाम. व्यस्ततेमध्ये आजचा दिवस पोस्टपोन होऊ शकत होता, पण तो नाही केला. तो कदाचित आम्हा सगळ्यांसाठी असणार. कारण नित्य उठल्यानंतर की देवाला हीच एक प्रार्थना असते, तुमच्याजवळ म्हणायला काही हरकत नाही, की आत्मज्ञान आणि आत्मस्वरूप कळू दे, तरच काही कुठेतरी मोक्षाच्या मार्गाकडे आम्ही जाऊ शकू. हे सुद्धा कळायला कितीतरी वेळ लागत असतो. पण उद्या मोक्षदा एकादशीच्या पूर्वसंध्येला आपल्याला आपण ह्या मार्गावरती आम्हाला अज्ञानीच आहोत आम्ही, हे सगळं मनन चिंतन करायला भरपूर वेळ लागणार आहे. इतकं सोपं नाही आहे. परंतु तुम्ही ठळक ठळक मुद्दे आम्हाला कळायला आज तुमचं कमिटमेंट आम्हाला कामी पडलंय. नाही, मी जर एवढंच म्हणेन की आता ऍक्च्युली समर्थांनी जे ह्याच्यात शेवटी सांगितलंय, म्हणजे बाकी सगळं आपण जरी तत्व वगैरे सांगितलं, एकच अभ्यास जर केला की तो म्हणजे साक्षीभावाचा अभ्यास, तर सगळ्यात शेवटी सांगितलंय. कारण अध्यात्मामध्ये कसं होतं बऱ्याच वेळेला की आपण शब्द आपल्या सगळ्या माहितीच आहेत सगळे, त्यात काही प्रश्नच नाही. म्हणजे पण एकच जर आचरण म्हणजे जे आम्हाला स्वामीजींनी जे सांगितलं ते एकच म्हणजे ते म्हणजे साक्षीभावाचा अभ्यास. आणि साक्षीभावाचा अभ्यास म्हणजे प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळेला त्या प्रसंगामध्ये गुंतून न जाता, त्या प्रसंगामध्ये बुडून न जाता, त्या प्रसंगामध्ये एकरूप न होता, थोडस बाजूला राहून त्या प्रसंगाकडे थोडस अलिप्तपणानं पाहणं, साक्षीभावानं पाहणं, करणं तेच, करतोय तोच, फक्त अलिप्त भावानं पाहणं, ही ज्या वेळेला बेसिकली हे साधना म्हणू किंवा त्याला एक्झिक्युशन म्हणू किंवा काही म्हणू, पण अशा पद्धतीने जर केलं तर हे सगळी तत्व जे आणि म्हणजे उद्या मोक्षदा एकादशी तुम्ही म्हणला तसं की गीतेमध्ये पदोपदी भगवंतांनी हेच वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, म्हणजे त्या म्हणलं तर अतिशय सोपं आहे, म्हणलं तर अतिशय अवघड आहे. आणि फक्त आम्ही त्या प्रसंगामध्ये इतके बुडून जातो, याचं कारण काय की आमच्यामध्ये असलेलं मी आणि मायसेल्फ, आमच्यामध्ये मी त्या प्रसंगामध्ये एकरूप का होतो, कारण त्या प्रसंगामध्ये मी आहे आणि मला मी आहे म्हटल्यानंतर ही माझी आवड आहे आणि ही माझी नावड आहे. हा प्रसंग असाच घडला पाहिजे, हा प्रसंग असाच घडला नाही पाहिजे. हे लाईक्स आहेत आणि डिसलाईक्स आहेत, आणि हा माझा आहे आणि हा दुसऱ्याचा आहे. हे माझा असल्यामुळे हे असं व्हायला पाहिजे आणि माझा नसल्यामुळे असं व्हायला पाहिजे. हे जे दोन भाव आहेत, हे दोन भाव आम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम देतात. म्हणून भगवंतांनी किंवा समरीमध्ये सुद्धा या ह्याच्यामध्ये सांगितलंय की साक्षी भाव
हा एकच अभ्यास, म्हणजे बाकी सर्व अभ्यास जरी सोडला, बाकी सर्व काही सोडलं, फक्त एकाच या साक्षीभावाच्या अभ्यासाने प्रसंगामध्ये पहिल्यांदा कधीच होत नाही, पण हळूहळू हळूहळू हळू प्रत्येक प्रसंगामध्ये ज्यावेळेला आम्ही करायला लागतो त्यावेळेला आम्हालाच हे कळतं की अरे हा ठीक आहे, म्हणजे आय थिंक सर्व काही चाललेलं आहे, बरोबर आहे, पण थोडंसं अलिप्त राहून, थोडंसं साक्षी राहून, त्यामुळे काय होतं तर मी स्थिर होतो. मी या म्हणजे थोडक्यात आम्ही ज्यावेळेला त्या साक्षीभावांमध्ये नसतो त्यावेळेला मी त्या प्रसंगाने होरपळून जातो किंवा मी आनंदित होतो. प्रसंग माझ्या अनुरूप असेल, मला पाहिजे तसा असेल तर मी आनंदी असतो, खुशीत असतो. पण जर तो जर अनुकूल नसेल तर मी दुःखी होतो, मी हेल्पलेस होतो. मला सर्व म्हणजे लगेच ते शोक, मोह, चिंता, काळजी सगळं ते त्याच्यामध्ये येतं. आणि जर अनुकूल असेल तर एकदम इलेक्शन हे सगळं, म्हणजे थोडक्यात भावनांचा उद्रेक, या भावनांचा उद्रेक किंवा त्या भावनांचा उद्रेक. आणि म्हणून भगवंतांनी नेहमी सांगितलं आहे की साक्षीभावाचा अभ्यास करायचा म्हणजे काय तर राग द्वेष म्हणजे जे आहेत लाईक्स अँड डिसलाईक्स त्यांचं. म्हणूनच की उद्याच्या मोक्षाचा मोक्ष म्हणजे काय, अनासक्ती, सगळ्या ह्याच्यातनं अनासक्त होऊन समभावाने कसं राहता यावं असं मला वाटतं. बरोबर, प्रश्नच नाही. पूर्वसंध्येला आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला मिळालं. तुम्ही आजचा दिवस पोस्टपोन करू शकत होता हे मला खात्रीने माहिती आहे, पण तुम्ही तो न करता तुमची कमिटमेंट ती प्रभू श्रीरामाने तुमच्या आमच्यासाठी पूर्ण करून घेतलेली आहे. पुन्हा एकदा वंदन आणि प्रणाम. नाही, आता असे प्रसंग आले ना काही दुःखाचे सुखाचे की मला विवेकदादांचं एक वाक्य आठवतं, नाटक दीपवत, म्हणजे दिव्यासारखं आपण नुसतं लांबून बघायचं. हे इतकं मला मनात ठसलंय ना, म्हणजे मीरा म्हणायची तसं की भवसागर सुख गयो ना फिकीर मुझे तैरने की, म्हणजे इतकं असं वाटतं एक एक वेळा की काही नाही, आता नुसतं आपण बघत बसायचंय, आपलं काम आता तेच आहे, आपण त्याच्यात अजिबात लिप्त व्हायचं नाही, म्हणजे हे व्हायचं नाहीये, वाहवत जायचं नाही. हा शब्द एक फार छान दादांनी सांगितला. आपण लगेच किती वाहवतो की नाही कुठल्याही गोष्टीत, ते कमी व्हायला पाहिजे. म्हणजे आत्मज्ञान अगदी दादा जे सांगतात ना त्या ह्याच्यात ना खूप साऱ्या गोष्टी, आता मी दासबोधाच्या ह्याच्या जवळपास वर्ष झालं आलेली आहे ना, खूप सारं मुख्य म्हणजे मनन चिंतनासाठी पण देव वेळ देतो आहे की काय असं मला वाटायला लागतं. थोडं संकट देतो, दुःख देतो, परंतु वेळ देतो आहे की हे तुला करायचं आहे, ह्याच्यासाठी हे दिलेलं आहे. हे आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे, हे मला ह्याच्यातनं कळलं आहे. आणि आवड असली की सवड मिळतीच, आपण काढतोच. म्हणजे आता याची आवड आपल्याला निर्माण झाली आहे, त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला म्हणजे अगदी 100% नाही, पण एक 10% तरी जरा असं एक मी प्रभू श्रीराम आहे, रामदास स्वामी जे आहेतच, परंतु मी माझ्या जवळ अगदी जवळचं म्हणून परिचय स्पर्श म्हणून मी दादांनाच देणार. आणि हे किती जन्मात आपल्या पुण्य असेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला रामदास ऐकायला मिळतायत. किती म्हणजे इतकं छान उलगडून, म्हणजे आणि मला असे देव प्रसंग देतो आहे की त्या ह्याच्यातनं मला हे ह्यांचं आठवते, ह्यांची आठवण येते, ह्यांचे शब्द आठवतात, आणि त्या ह्याच्यातनं थोडंसं एखादं तत्व मला मनन चिंतनाला कामी पडतं. सगळ्यात महत्वाचे हे मनापासून सांगते. निमित्त मात्र भव सव्यसाचीन, आठवडाभर पुरतं ते तत्व विचार करायला, चघळायला. शुभेच्छा, प्रवासाच्या शुभेच्छा. धन्यवाद. चालेल, ओके, मी इथंच थांबतो.